रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा लाडका होस्ट हर्षल तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या चॅनलवर. तर आजचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत, त्यांना आयुष्याचा खूप दांडगा असा अनुभव आहे. इंजिनिअरिंग, कला क्षेत्र आणि गायन अशा विविध क्षेत्रात त्यांची खूप मोठी देणगी आहे. आणि आज आपण त्यांच्याशी भन्नाट आणि तुफान गप्पा मारणार आहोत. तर आजचा एपिसोड खूप मनोरंजक, माहितीपूर्ण आणि आनंदाचा असणार आहे, ही अशी आशा बाळगतो. आणि तुमचा जास्ती वेळ न घेता लवकरच चालू करूया. त्याआधी एक छोटीशी विनंती, चॅनलवर या, आमचे नवनवीन व्हिडिओ बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. सबस्क्रिप्शन फ्री आहे, तेवढं करून जा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर चला सुरू करूयात. तर नमस्कार सारंग सर, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. पहिला माझा प्रश्न हाच राहील की सारंग सर म्हणू का सारंग काका? कारण काका किंवा दादा म्हणलं तर एक आपुलकीची भावना निर्माण होते आणि त्यांनी हा आपला संवाद अतिशय चांगला घडेल असं मला वाटतं. विचारलंच म्हणून सांगतो, सारंग दादाच नाही. दादा म्हणण्याला एक जवळचा फील येतो. काका म्हणलं तर माझं हे जुगच. शुअर शुअर. तर सारंग दादा, आमच्या प्रेक्षकांना ऐकायला जरूर आवडेल की तुम्ही काय करता, तुमचं कसं ही जर्नी सुरू झाली, ज्या गोष्टीतनं तुम्हाला कलेची आवड निर्माण झाली. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना हे जरूर ऐकायला आवडेल की तुम्ही कुठून बिलॉंग करता किंवा काय केलेलं आहे आयुष्यात आणि तुमची कशी ओव्हरऑल जर्नी राहिली आहे. ठीक. मी मूळचा पुण्याचा, म्हणजे माझी दोन्ही आजोळ सदाशिव पेठेतली. टिपिकल पेठी माणूस आहे. म्हणजे सदाशिव पेठी म्हणतात तसं. नदीच्या अलीकडची का पलीकडची? नाही, नदीच्या अलीकडचा. पण मुळामुठीचं पाणी प्यायलं माणूस. त्याच्यामुळे माझं अख्खं बालपण सदाशिव पेठेत, शुक्रवार पेठेत गेलं. आणि कलाक्षेत्र म्हणजे काय की माझे वडील स्वतः आर्टिस्ट होते. माझे वडील सिव्हिल इंजिनियर होते त्यावेळी. आणि ते उत्तम गायचे, हार्मोनियम वाजवायचे. आणि विशेष म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्राचे ते बी हाय हार्मोनियम प्लेअर आर्टिस्ट होते. आणि मी लहान असल्यापासून त्यांचे घरामध्ये हार्मोनियमचे क्लासेस असायचे, गाण्याचे क्लासेस व्हायचे. आमच्या घरी मैफिली जमायचे खूप. त्याकडे जरी घर आमचं छोटं असलं तरी कलाकारांचा राबता खूप घरी असायचा. म्हणजे मी लहान असल्यापासून फक्त संगीतच ऐकत आलो. मला कोणी गाणं शिकवायची वेळ नाही आली. रादर मी त्या क्वालिटीचं गाणं कदाचित शिकलो पण नसेल. पण लहान सांगायचं कारण असं, माझ्या कानांवर गाण्याचे संस्कार खूप झाले. जसं मला आठवतं तसं घरामधनं मी गाणंच ऐकत आलो. बाय एज्युकेशन वाईज मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झालो. पण माझा खरा पिंड कलेचा, कारण वडील कलाकार असल्यामुळे. आणि माझे आजोबा पण कलाकार होते. माझ्या आजोबांना मी खूप लहानपणी पाहिलं, मला तर आठवतही नाही. पण माझे आजोबा उत्तम गायचे. जमखिंडी कर्नाटकातलं ते माझं आजोळ, पटवर्धनकरांचं आहे. म्हणजे जमखिंडीकर पटवर्धन, आम्ही त्यांचे चुलत घराणे आहेत. त्यावेळी माझे आजोबा तिथे मेडिकल डॉक्टर म्हणजे डॉक्टर होते, एमबीबीएस डॉक्टर असताना सुद्धा ते उत्तम गायचे. त्यांना फ्ल्यूट वाजवायला यायचं, म्हणजे बासरी वाजवायचे, उत्तम सारंगी वाजवायचे, उत्तम बुलबुल तरंग वाजवायचे, तबला वाजवायचे, हार्मोनियम वाजवायचे. आणि मी असं ऐकलंय की तिकडे कर्नाटकामध्ये सुद्धा त्याकडे संगीत नाटकं व्हायची. संगीत नाटकाची जर कुठली पार्टी म्हणायचं, त्याला नाटक पार्टी, आता कसं नाटकाचा ग्रुप किंवा पूर्वी नाटक पार्टी म्हणायचं. संगीत नाटक पार्टी जर आली कर्नाटक जमखिंडीमध्ये तर त्यांचा राबता आमच्या घरी असायचा. आणि त्या सगळ्या कलाकारांची उठबस माझे आजोबा करायचे. आणि काही नाटकांना त्यांनी बासरीवर साथ हे केलेली आहे, साथ संगीत नाटकांना. तेव्हापासून संगीत घराणं आमच्या घरात आहे. माझे सगळे काका उत्तम गातात. माझी एक आत्या अजून जिवंत आहे, तिचं वय आता 87 आहे. तिची मेमरी इतकी स्ट्रॉंग आहे, अजून सुद्धा त्या काळची जुनी मराठी गाणी ती सुरात गाते. त्यामुळे लहानपणापासून ज्याला म्हणतात की एक डीएनए, माझा कलेचाच डीएनए आहे. वडील हार्मोनियम वाजवायचे. आमच्या घरी त्या काळचे खूप नाट्य कलाकार घरात यायचे. त्याच्यामुळे माझ्यावर नॅचरली कलेचे संस्कार होत आले. मला आठवत नाही की कोणी विचारलेलं की तू काय शिकणार म्हणून. वडिलांनी 2-4दा हार्मोनियम शिकवायचा निष्फळ प्रयत्न केला. पण मी ते हार्मोनियम एवढे शिकलो की आता इकडनं वाजवतात का इकडनं ते मला एक काळ असा आला, ते म्हणाले अरे तुला शिकायचंय काय बाबा? मी म्हणालो मला तबला शिकायचं. पण हा इंजिनिअरिंग कला याची जोड कशी काय? म्हणजे फार इंटरेस्टिंग वाटते. मी पण स्वतः इंजिनिअरिंग केलंय आणि असं म्हणतात इंजिनिअरिंगचा माणूस इंजिनिअरिंग सोडून सगळं काय पारंगत दृष्ट्या सगळं करतो
आणि त्याला इंजिनिअरिंग सोडून इतर क्षेत्रातच आवड असते. हा. तर ही आवड कशी तुमच्या हा. मनात रुजू झाली किंवा कशी निर्माण झाली याच्याबद्दल कुतूहल सांगा. मला जाय. मी काहीतरी 5वी-6वीत वगैरे असताना माझ्या वडिलांचं डेप्युटेशन झालं होतं बारामतीचा, ज्यावेळी एक नीरा उजवा कालवा ज्यावेळी बांधत होते, बरोबर. त्याचे डेप्युटेशनवर त्याचे इन्चार्ज त्यावेळी माझे वडील होते. ओके. तर त्यांनी ना घरी गव्हर्नमेंटची, मला आठवते हा किस्सा चांगला, इट्स अ ट्रिगर पॉइंट, गव्हर्नमेंटची खूप पुस्तकं आणली होती ज्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचं बरंच काय काय लिहिलं होतं. आता त्यावेळी कुठे एवढं मला इंग्लिश वाचता येत होतं, मी मराठी माध्यमात शिकणार मला, पण मला त्यातली ड्रॉइंग वगैरे फार आवडायची. पुलाची काढलेली ड्रॉइंग, त्या नदीचा कालवा कसा जातो याची सगळी ड्रॉइंग. त्याकडे मेजरमेंट सिस्टीम ज्या गव्हर्नमेंटच्या होत्या, वडील सिव्हिल इंजिनियर होते, त्यामुळे त्यांची काही मेजरमेंट सिस्टीमचं त्यात कॅल्क्युलेशन किंवा हे कळत काही नसलं तरी मी आपलं चाळत बसायचो घरी. त्यातनं मला आवड निर्माण झाली इंजिनिअरिंगची. मी हा विचार कधीच केलेला नव्हता मी इंजिनियर होईन हे सगळं बायफिलिंग झालं. पण मग काय झालं, कोइन्सिडेंटली आमच्या शाळेमध्ये, मी ज्या शाळेत शिकलो, इथे 8वी ते 10वी आम्हाला टेक्निकल सब्जेक्ट होते. टेक्निकल सब्जेक्ट कंपल्सरी असायचा. आता त्याच्यात डिव्हिजन्स होत्या, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, म्हणजे इलेक्ट्रिकल त्याकडे फिटिंग म्हणायचो, मेकॅनिकल बरोबर. फिटिंग, त्यानंतर कार्पेंट्री, मोल्डिंग असं. आणि आपल्या पर्सेंटेज वाईज त्याच्यातनं आम्हाला कॅटेगरायझेशन शाळा करून द्यायची. त्याच्यात मला आलं होतं मेकॅनिकल. मग त्यावेळी सगळं फाईलला रंधे मारणं, हॅक्सोने सगळं जॉब कट करणं, हा सगळा प्रकार मी 8वी ते 10वी शाळेत शिकलो. नॅचरली काय झालं, मला बायोलॉजी हा सब्जेक्टच नव्हता, मी शिकलो टेक्निकल. आता 8वी ते 10वी मी मेकॅनिकल केलं, त्यामुळे मला ती गोडी होती. आमच्या शाळेमध्ये, ज्या शाळेत मी शिकलो, पुणे विद्यार्थी बरोबर सगळं शिकलो, तिथे 11वी-12वी मी परत सायन्सला ऍडमिशन घेतली. तिथे पण मी स्पेशलायझेशन इलेक्ट्रॉनिक्स केलं. तिथं मी डिसाइडच केलं की व्हायचं तर इंजिनिअरिंग साईडलाच काहीतरी गडबड करायची. जसे मी 11वीला सायन्स विथ इलेक्ट्रॉनिक्स ऍडमिशन घेतली, तिथं माझे बाकी सगळे दरवाजे बंद झाले, अदर दॅन आर्ट्स. मी फक्त एकच करू शकलो असतो की 12वी नंतर एकतर आर्ट्स करायचं, नाहीतर इंजिनिअरिंग कंटिन्यू करायचं. पण मग 12वी पण मी चांगल्या पर्सेंटाईलनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पास झालो. नंतर मी ऑफकोर्स वाडिया कॉलेजला गेलो आणि मग ऍडव्हान्स डिप्लोमा इंजिनिअरिंग मी केलं. व्हिडिओ इंजिनिअरिंग मध्ये माझं स्पेशलायझेशन, समथिंग काहीतरी वेगळं हटके. हे करत असताना 87 पासून माझं नाट्यपीठ चालूच होतं. मी 87ला तबल्याचा क्लास जॉईन केला. त्यावेळी पुण्यामध्ये सुरेश सामंत म्हणून आमचे तबल्याचे, जेल सामंत तबला क्लास होता सदाशिवपेठेत, माझ्या आजोबाच्या जवळच होता. तिथं वडिलांनी मला क्लासला घातले. तिथे आमचे गुरुजी सुरेश सामंत, त्यांच्याकडे मी तबल्याचं शिक्षण 87 पासून सुरू केलं. 87 नंतर चालू असताना 10वी, 11वी, 12वी असलं तरी माझं तबला शिक्षण चालूच होतं. तबल्याचं माझं वाजवणं चालूच होतं. घरी आमच्या उठबस सगळी कलाकारांची रेलचेल होतच होती. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग आणि आर्ट्स हे माझं दोन्ही सायमल्टेनियस चालू होतं. परीक्षा वगैरे असली की थोडं घरी काही सांगून कुठेतरी कार्यक्रमाला जायचं आणि अगदीच सापडलो गेलो तर नंतर थोडे 4 दिवस अभ्यास करायचा. असं सगळं. तुम्ही लहान असताना बालनाट्य वगैरे पण केले आहेत का? कॉलेजला असतानाच डिरेक्ट नाटकामध्ये तुम्ही? चांगला प्रश्न आहे. त्यावेळेचा काळ असा होता ना हर्षल, की अगदी काय फार मोठा काळ असा नाहीये, पण 87 पण काय आत्ताचा काळ नाहीये. बरोबर. 85-86च्या काळामध्ये त्यावेळी बालनाट्य चळवळ खूप जोरात पुण्यामध्ये होती. मला आठवत आहे की पेपरमध्ये त्यावेळी जाहिराती यायच्या की बालनाट्य शिबिर, बालनाट्य शिबिर. आजकाल तसं आलं तर फक्त ते फॅड झाले, पूर्वी असं फॅड नव्हतं. जे इंटरेस्टेड होते हेच फक्त त्यावेळेला जायचं, कारण त्याला पेशन्स खूप लागायचे. बरोबर. 3-3 आठवड्याची आमची बालनाट्य शिबिर होती. आणि तुला सांगायचं कारण आता जे काय फीज मी ऐकतो, 1000 रुपये भरा, 5000 भरा, त्यावेळी आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ती शिबिरं असायची. फक्त कसं असायचं, नाटकाचे प्रयोग लोकांकडनं, पालकांकडनं 100-100 रुपये कॉन्ट्रीब्युशन काढायचं आणि नाटकाचा प्रयोग मुलांचा लावायचा, आहे त्याकडे पद्धत होती. 87 साली मला आठवतंय मी पहिल्यांदा एका बालनाट्याच्या शिबिरामध्ये मी गेलो. त्यावेळी मी 6वीत का 7वीत होतो. सगळे आमच्याच वयाचे होते आणि मी सुद्धा काय, कोणाबरोबर तरी आमच्या शेजारी एक मुलगा राहायचा, प्रसाद कुलकर्णी. त्याने मला सांगितलं की मी नाट्य शिबिरात जातो, चल येणार ना माझ्याबरोबर. मे महिन्याची सुट्टी होती. घरी आईला विचारलं, आई म्हणाली त्याच्याबरोबर जायचं तर जा, ये, कधी येणार तू? काय नाही, सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत असतं, एवढंच. 4 तास काय चाललं.
पुण्यामध्ये एक सुखवीन स्मृती मंगल कार्यालय म्हणून हो. एक कार्यालय होतं. तिथे हे सगळ्या नाटकाची शिबिरं भाड्याने खोलायला ते करायचं. बरोबर. तर त्यावेळी मी ते नाट्य शिबिरामध्ये पहिल्यांदा एंट्री घेतली आणि मग नंतर मला इंटरेस्ट आला. त्यावेळेचे आमचे डायरेक्टर म्हणायचे सुद्धा बाबा की मी चांगला अभिनय करतो. मग नंतर नंतर ते अनेक प्रयोग मी करत गेलो. मला आठवतंय 1987 ते 1991 4 वर्ष सलग पुण्यामध्ये 3 का 4 बालनाट्य संस्था खूप जोरात होत्या. बालनाट्य संस्थांची नावं मला जरी आठवत नाहीत आता, तरी मी ज्या संस्थेमधनं माझी जी एंट्रन्स झाली ही किलबिल रंगभूमी म्हणून होती. तर त्याचे जे प्रमुख होते ते नितीन आरोळे म्हणून एक होते, त्यानंतर दीपक काळे म्हणून होते, त्यानंतर संग्राम सरदेशमुख, राजा राणा असे 4 लोक होते. ह्या 4 लोकांनी ती किलबिल रंगभूमी नावाची एक संस्था चालू केली. याच्यामध्ये मी जसं जॉईन झालो तसं काय झालं, तर त्या काळी अनेक जे आत्ताचे त्यापैकी एकच फक्त नाट्य दिग्दर्शक पुढे आले बालनाट्याचे. पण त्यावेळी अनेक असे फोफवलं होतं सगळं. कोणी उठलं नाट्यसंस्था काढली, कोणी उठलं नाट्यसंस्था काढली, बालरंगभूमी. काम सगळेजण चांगलंच काम करायचं. याचं कारण एक होतं की त्याकडे संहिता पण छान होती. म्हणजे मी आतापर्यंत सई परांजपेंच्या लेखनामध्ये भूमिका केल्या आहेत बालनाट्याच्या, पु ल देशपांडेंच्या केलेल्या आहेत, कृष्णदेव मुळगुंदांचं एक नाटक होतं ते आम्ही केलेलं आहे. ह्या सगळ्या अशा संहिता असल्यामुळे काय झालं की नाटकं पण दर्जेवर असायची. उगाच आपला काहीतरी विषय घ्यायचा आणि त्याच्यावर नाटकं काढायचं हे त्या काळी होत नाही. कमर्शियल नव्हते. कमर्शियल नव्हते यापेक्षा ना मी असं म्हणेन कमर्शियल होतं. काही लोक पैसेच कमवायचे, नाही असं नाही. म्हणजे चॅरिटी तर कोणीच करत नाही. बरोबर. त्यावेळी एवढं कमर्शियलच्या मागे कलाकार लागलेले नसायचे, आम्ही कधी लागलेले नसायचो. काय संबंधच नव्हता. म्हणजे शाळा शिकतोय का पैसा कमवतोय ह्या गोष्टी. आणि शाळा शिकताना जर एखादा पैसे कमवतो तर अरे काय एवढी गरीबी आहे का, असं पण त्यावेळी होतं. पण बालनाट्य करताना आपण त्यातनं संहिता काय दाखवतोय किंवा लहान मुलं समोर घेऊन आपण काय दाखवतोय हे फार महत्वाचं त्यावेळी दिग्दर्शकही नशिबाने आम्हाला मिळालं. त्यामुळे व्हायला काय लागलं की आम्हाला इंटरेस्ट आला. डायरेक्टर जसं मगाशी म्हणाला की लोक म्हणायचे, डायरेक्टर म्हणायचे की मी भूमिका चांगली करतो. सांगायचा उद्देश 87 ते 91 ज्या काही 3-4 बालरंगभूमी त्यावेळी चालू होत्या त्यांच्या प्रत्येक नाटकात ऑलमोस्ट मी यायला लागलो नंतर. हा म्हणजे मी किलबिल रंगभूमीमध्ये मी जरी भूमिका करत असलो तरी मला बाकीचे 2 नाट्यसंस्था मला म्हणायचे अरे माझे 2 प्रयोग आहेत जरा सारंग जॉईन होणार. मी इकडे दिसायचो. एक काळ तर असा होता त्यावेळी आमचे एक मेकअपमन होते सुहास गवते म्हणून. त्यांचं नुकतंच निधन झालं मागच्या वर्षी दुर्दैवाने. सुहास गवते म्हणून होते, नंतर नरेंद्र वीर म्हणून, हे सगळे. ते सुहास गवते मला एकदम गमतीत म्हणाले अरे काय वेगळे तरी कलाकारांना दिसतात का तेच आहेत. गमतीने ते म्हणायचे. कारण नाटकाचे प्रयोग 12 त्यापैकी 5 का 6 नाटकं तर मी एकटा मारायचो, विषय वेगवेगळे. तर बालरंगभूमीमध्ये मी त्याकडे बराच पुढे आलो होतो. त्यानंतर मला काही 2-3 चांगले ब्रेकही मिळाले, तर त्याला सांगूच. आता काम नोकरी करून सुद्धा अभिनय करता का त्याच्यासाठी एक स्पेशल वेळ काढून ठेवलाय का कामात नाटक आणि नाटकात काम असा काही प्रवास चालू आहे? आता कामाचं नाटक आणि नाटकाचं काम. नोकरीला लागल्यानंतर माझ्या प्रायोरिटीज खूप बदलल्या. म्हणजे जिथं मी नोकरीला लागलो मी इंजिनिअरिंग फील्डला गेलो. त्याच्यानंतर मला जॉब असे मिळाले की मी टूरवर खूप असायचो. म्हणजे घरातनं मी 2 आठवडे 3-3 आठवडे टूरवर केले. त्यामुळे ह्या सगळ्या फील्ड पासून तसा ऍक्च्युअली नॅचरली मी डिटॅच झालो. तरी पण माझा पिंड कलाकाराचा, माझं मन कलेतच असायचं. पण पर्याय नव्हता ना, कारण फॅमिली पण चालवायला हवी, तिथं बोम मारून कसं चालेल. पण मला काही ऑपॉर्च्युनिटीज आल्या होत्या. नंतर सांगितलं ह्या नोकरीची वेळ बघता मला या फील्डकडे लक्ष देणं फारसं जमत नव्हतं. आता कामाच्या संलग्न वेळ मिळतो, अभिनय चालू आहे की अपकमिंग प्रोजेक्ट काय आहेत किंवा चालू प्रोजेक्ट काय आहेत याबद्दल मला ऐकायला आनंद वाटेल जरा. वेळ नोकरी सांभाळून खरं तर मिळत नाही. बरोबर. कारण नोकरीच्या वेळा अशा आहेत की सकाळी लवकर जायचं, रात्री उशीर यायचं. हा वेळ हा काढावा. कारण एक मराठीत म्हण आहे ना की आवड असेल तर सवड मिळते. तसातलाच काहीसा भाग आहे. पूर्ण वेळ नोकरी करून आल्यावर मला कोणी सांगितलं ऑफिसचं काम आहे परत 2 तास बस, तर जेवढा कंटाळा येतो ते त्याच्या वेळी ऑफिस मधून आल्यावर 2 तास तबला मी स्वतःच्या हौसेने वाजवतो.
त्यामुळे वेळ हा खरं तर मिळत नाही, तो वेळ काढावा लागतो, पहिलं उत्तर. दुसरं असं की सध्याचे अपकमिंग प्रोजेक्ट म्हणजे माझं एक स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, शब्दछंद क्रिएशन्स म्हणून. तर ते रजिस्टर्ड, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये रजिस्टर्ड फर्म मी केलेली आहे, ज्याचं रेग्युलर माझ्यासकट 7 त्याचे ट्रस्टी मेंबर्स, असं रितसर व्यवस्थित एक ट्रस्ट केलेला आहे. शब्दछंद क्रिएशन्सच्या अंडर माझ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चालू असतात. नाट्य अभिवाचन आम्ही करतो, वेगवेगळ्या विषयांवर अभिवाचन आम्ही करतो, त्याच्यानंतर सांगीतिक कार्यक्रम होतात, गाण्याचे कार्यक्रम होतात. शब्दछंद क्रिएशन्सची टॅगलाईनच आमची आहे की प्रयत्नातून प्रगतीकडे आणि कलाकारांचे एक हक्काचे व्यासपीठ. अरे वा. मोठं थोडा वेगळा आहे की ज्या कलाकारांना आतापर्यंत स्टेज मिळू शकलं नाही, पण चांगले कलाकार आहेत ज्यांना काही करायची इच्छा आहे, अशा लोकांना आमच्याकडनं स्टेज द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. हा मोठो आहे. त्याच्या अंडर अनेक ऍक्टिव्हिटीज चालू असतात आणि प्रेझेंट ऍक्टिव्हिटी बऱ्याच काही असतात. काही आता नाट्य अभिवाचनामध्ये मागच्या वर्षी आम्ही काही प्राइसेस घेतले. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित नाट्य वाचन स्पर्धेमध्ये आम्ही गेली 3 वर्ष प्राइज घेत आलो. हे असे प्रोजेक्ट चालू आहेत. ज्याला कोणाला ऍज अ फ्रेशर म्हणून आपल्या जॉबच्या, नोकरीच्या, धंद्याच्या भाषेत जर म्हणायचं आहे की नाटकामध्ये रुजू व्हायचं आहे, तर त्यासाठी काय प्रोसेस आहे किंवा त्यासाठी काय करू शकतो आणि आपण त्याच्यासाठी काय मदत करू शकतो? या प्रश्नाची 2 उत्तर आहेत. एक तर ज्यांना आवड आहे आणि ज्यांना ह्याच्यात काही करायचं आहे, ते नोकरी किंवा शिक्षण सांभाळून कसं करू शकतात. बरोबर. उत्तर एकच आहे, वेळ मिळेल तसा करा. कारण काय आहे, 2 गोष्टी निराळ्या आहेत. शिक्षण, नोकरी हे तसं बघायला गेलं तर पूर्ण वेळ आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम वेळ कन्झ्युम करता. आणि कलाक्षेत्र हे कसं आहे की त्यात झोकून देऊन काम करावं लागतं. बरोबर. म्हणजे असं माझ्या बाबतीत तरी झालं नाही किंवा मी असा एकही कलाकार घडलेला पाहिला नाही आजतागायत की कमीत कमी वेळ दिला स्टेजवर आणि एकदम एक्सपर्ट झाला. नाही, सराव. ते होण्याकरता तितकी प्रॅक्टिस द्यावीच लागते, तितका तुम्हाला वेळ तालमीला द्यावाच लागतो, बरोबर. तितकी वर्ष घालवावीच लागतात. त्यानंतर तुम्ही कुठेतरी वर लाईमलाईट होता. ऑफकोर्स प्रत्येक क्षेत्रात आहे, तुम्ही जेवढा स्टडी कराल तेवढा तुम्ही पुढे याल. नोकरीमध्ये सुद्धा ज्यावेळी तुम्ही जॉईन झाल्यानंतर जेवढे डेडिकेशन तुम्ही दाखवाल, बरोबर आहे, तेवढं तुम्ही वरचे प्रमोशन्स घेत जाता किंवा वरवर जात जाता. सेम थिंग हॅपन्स विथ एव्हरी फील्ड, माझं वैयक्तिक मत. मग आर्ट फील्डमध्ये तुम्ही मग एखादा वादक असाल किंवा गायक असाल किंवा नाट्य क्षेत्रामध्ये आलात, तेही क्षेत्र सोपं नाही. आजकालच्या युगामध्ये एवढ्या लोकांच्या आवडी बदलत चालल्या की तिथे पण तुम्हाला इक्वल किंबहुना आधीच्या पेक्षा थोडासा वेगळा, मी म्हणेन जास्त वेळ असं नाही म्हणत, वेगळ्या अर्थाने लॅटरल ज्याला टाइम म्हणतात असा थोडासा तुम्हाला द्यावा लागतो. त्यामुळे ह्या 2 गोष्टींची सांगड घालणं खरं तर तसं कठीण आहे. पण तुझा जो प्रश्न आहे की नवीन लोकांना काय सल्ला वगैरे देण्यात मी काही नाही आहे, कारण आपण सगळेच जण परफॉर्मिंग आर्टिस्ट आहोत. परफॉर्मिंग आर्टिस्ट हा कायम रोज वेगवेगळे नवीन प्रयोग करतच असतो. त्यामुळे सल्ला देण्याइतपत मी स्वतःला काही मोठा समजत नाही, पण माझा स्वतःच्या अनुभवावरनं मी सांगतो. आपलं मुळात टार्गेट काय त्याच्यावर काम करणं महत्वाचं आहे. मला जर नोकरी करून हे सगळं सांभाळणं गरजेचं आहे, तर मला कुठेतरी थोडं सॅक्रिफाईस करावं लागेल माझ्या वर्क लाईफ बॅलन्सिंगवर. बरोबर. वर्क लाईफ बॅलन्सिंगवर कॉम्प्रोमाइज एवढ्या करता की नोकरी तर काय ती काय तुमची ऐच्छिक नसते. तुम्ही तिथं पगार घेता, तुम्हाला दिलेल्या चौकटीतच काम करायचं. त्यावेळी काही वेळी कामाच्या व्यतिरिक्तही काम करावं लागतं घरी येऊन. हे सगळ्यांना बाय डिफॉल्ट आजकाल तर तो जमाना असतो. एवढं सगळं करून जर तुम्हाला तुमच्या कलेला वेळ द्यायचा असेल तर तो वेळ काढावा लागेल. शनिवार रविवार सुट्टी आहे म्हणून मी नोकरी सोडून फक्त हे करीन तसं करा. बरोबर. रोज ऑफिस मधनं आल्यावर डेडिकेटेड तुम्ही 1 किंवा 2 तास तुमचे तुम्ही घालवा, पण डेडिकेटेड आणि प्रिसाईज वेळ दिल्याशिवाय कोणत्याच फील्डमध्ये तुम्ही पुढे येऊ शकणार नाही. मग ती नोकरी असू दे, शिक्षणाची गोष्ट निराळी, नोकरी असू दे किंवा एखादा परफॉर्मिंग आर्ट असू दे, तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. त्यामुळे सल्ला मी असं म्हणत नाही, पण मी एक काय म्हणू की मैत्रीचा ऍडवाइस, फ्रेंडली ऍडवाइस असं म्हणता येईल. तेवढा वेळ देण्याची ताकद आणि तुमची जर स्वतःची कॅपॅसिटी असेल, बरोबर,
तर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष घालू शकता. स्ट्रॉंग इंटेंट पाहिजे तुमचं. स्ट्रॉंग इंटेंट पाहिजे, कारण हे काम सोपं नव्हे. बरोबर. काय होतं की आजकाल मी पाहतोय, माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन असं आहे की कुठल्या तरी स्पर्धा टीव्हीवर लागतात, मग काय नाट्य अभिनयाच्या स्पर्धा किंवा काय गाण्याच्या. गोष्ट अशी आहे, तुम्हाला तिथे दिसतं फक्त तो 2 मिनिटाचा अभिनय, पण त्याच्या मागे ते कलाकार किती तास मेहनत घेतात, किती दिवस मेहनत घेतात, हे त्यांनाच माहिती असतं. कमिंग बॅक टू द सब्जेक्ट, की ज्याला म्हणतो आपण की क्रक्स ऑफ द पार्ट, तेवढा वेळ द्यायची तर तुमची तयारी असेल तरच या फील्डकडे बघा. म्हणजे मी निगेटिव्ह नाही बोलत आहे, पण हे बघायला तेवढा वेळ डेडिकेट केला पाहिजे. आम्ही करतो, प्रत्येक कलाकार करतो, नाहीतर मग एखादी परफॉर्मिंग आर्ट उभीच राहणार नाही. बरोबर. आणि आजकाल नवीन पिढीचा एक असा दृष्टिकोन झालाय की मी थिएटर करणार नाही, मी OTT प्लॅटफॉर्म, युट्यूब किंवा मला स्टार व्हायचंय, मला लगेच शाहरुख खान व्हायचंय, ही जी भावना आहे यंगस्टर्स मध्ये. आणि हे जे कम्पॅरिझन आहे, कारण मला वैयक्तिक असं वाटतं की थिएटर ही खूप वेगळी गोष्ट आहे, OTT प्लॅटफॉर्म ही खूप वेगळी गोष्ट आहे, आणि पिक्चरची जी शूटिंग होते किंवा सिनेमा आपण जे म्हणतो, या तिन्ही खूप वेगवेगळ्या वेगळे चॅनल आहेत. तर यंगस्टर्सचं असं झालंय की मला लगेच लॉन्च व्हायचंय, मला लगेच ब्रेक मिळाला पाहिजे आणि मला लगेच सुपरस्टार व्हायचंय. तर यासाठी तुमचं काय सल्ला आहे यंगस्टर्ससाठी? सल्ला नाही, माझं मत मी देईन. यात प्रत्येकाची मतं असतात, बरोबर. व्यक्ती तितकी मतं वेगवेगळी आहेत. माझं वैयक्तिक मत, आतापर्यंत जे काय आर्टिस्ट मी आयुष्यात बघत आलो, अर्थात मी आतापर्यंत खालनं वर येताना किंवा आपल्या जनरेशन मध्ये OTT वगैरे हे प्लॅटफॉर्म नव्हतेच. बरोबर. लॉकडाऊन नंतर हे सगळे OTT प्लॅटफॉर्मचं पीक भरपूर आलेलं आहे. ठीक आहे, ते पण एक वेगळं फील्ड आहे. आता हा सगळ्याचा भुलैया लोकांच्या मनावर आहे की मीडिया एवढा मोठा आहे, कुठेतरी काम केलं, आता आपणही बोलतो युट्यूबवर 400 लोकांपर्यंत जाणार, 1000 लोकांपर्यंत जाणार. असं खरं नव्हतं पूर्वी. बरोबर. आता जे आपण एस्टॅब्लिश आर्टिस्ट बघतोय मराठीमधले, मग एस्पेशली मराठी रंगभूमीचं बोलायचं झालं, ज्यावेळी मराठी रंगभूमी जडणघडण होत असताना अनेक वर्ष ज्यावेळी त्यांनी रंगभूमीवर त्यांची मेहनत घातली, त्यानंतर ते एखाद्या सिरियलमध्ये मध्येच चमकून गेले, एखाद्या चित्रपटामध्ये आले, अशी उदाहरणं आहेत. कारण ह्या लोकांचं टार्गेट पिक्चरमध्ये किंवा सिरियलमध्ये दिसणं नव्हतंच, कारण त्यावेळी ते मीडियाच नव्हतं. बरोबर. आता काय झालंय, आता सोपं झालंय. म्हणजे रियालिटी मला माहित नाही, पण कदाचित एखादा प्रोड्युसर नुसता मोबाईल कॅमेरावर किंवा छोट्या कॅमेऱ्यावर 4 लोकांना एकत्र करून एखादे स्मॉल फिल्म शूट करेल, OTTवर टाकून देईल, त्यांचं कमर्शियल्स काय चालतील ते चालतील. हा जमाना आता शक्य आहे सुद्धा. ज्यांना जे जमतं ते त्यांनी करावं, पण एक्सपर्टीज जर तुम्हाला विचारशील, स्टेजवर किंवा नाटकात भूमिका करण्यासारखा एक्सपर्टाईज कुठेही मिळत नाही. बरोबर. कारण ती गिव्ह अँड टेक पॉलिसी. बरोबर. तिथे रिटेक ही भानगडच नाही. खरंय. एकदा बोलला, एकदा डायलॉग गेला की गेला. अरे डायलॉग चुकलो रे, मग कट कर, परत घेतो, असं ही भानगड स्टेजवर नाही. त्याच्यामुळे खरा जो स्टेज आर्टिस्ट असतो, हा पहिला प्रेफरन्स स्टेजला देतो, मग त्यानंतर सिरियल म्हणजे इन फ्रंट कॅमेरा. तुम्हाला ही जी सांगड आहे आता, की लोकांचा कल OTT कडे जास्ती वाढत चाललाय रादर दॅन जे नाट्यगृह आहे, ते थोडेसे, कधी आपण बघतोय एखादा फेमस खूप अभिनेता असेल किंवा अभिनेत्री असेल, मोठं प्रोडक्शन टीम असेल, तरच गर्दी जमते. किंवा एरवी नाट्यगृह आहेत जे ओसाड पडलेले असतात, हे बघून आपल्यासारख्या कलाकाराला थोडी हळहळ वाटते. तर याबद्दल मला असं काही वेळा वाटतं की आपण मराठी जे शोज आहेत, नाटकं आहेत, पिक्चर्स आहेत, सिनेमे आहेत, यांना मराठी माणसांनीच जर साथ दिली तर ऑडियन्स वाढेल, कलाकारांना देखील आनंद होईल. तर याबद्दल तुमचं काय मत आहे का? हा, नक्की आहे. कारण मी एक कलाकार म्हणून पण माझं एक मत आहे आणि एक प्रेक्षक म्हणून पण मत आहे. पहिल्यांदा आधी कलाकार म्हणून एक मत देतो की ज्यावेळी नाट्य रंगभूमी खरीच जोरात होती, की जिथं तू म्हणतोस तसा की नाटकं त्यावेळी खरीच चालायची. आता चालत नाहीत असं नाही का, मोजकीच चालतात. बरोबर. दुर्दैवाने अनेक नाटकांमध्ये कपॅसिटी असूनही नाटकं चालत नाहीत. त्यांच्यात खरीच कलात्मकता असते. कदाचित ती समजून घ्यायची किंवा ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता
लोकांमधली कमी झाली असं मी म्हणणार नाही. लोकांचा चॉईस निरनिराळा असतो, पण तिथपर्यंत ते पोचत नाहीत. रिझन काही असेल. काही नाटकं ही चालतात. आता जर कोणती नाटकं चालतात असं जर तू विचारलंस मला, तर माझं त्या बाबतीत स्पष्ट मत आहे की जिथे अक्षरशः डोकं बाजूला ठेवून लोकांना म्हणजे निखळ करमणूक आहे अशी नाटकं जास्त चालतात. त्याच्या मागे रिझन पण आहे की लोकांना आजकाल टेन्शन जरा जास्त वाढले. आपल्याच डे टू डे लाईफमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत जी काही टार्गेटवर काम करणं आहे, टेन्शन्स आहेत, रोजचे काय कमर्शियल्स आहेत, याच्यामुळे आपणच इतके खरं तर पकलेलो असतो. प्रत्येक जण, मग तो कलाकार असू दे, नाहीतर बॅकस्टेज असू, नाहीतर सामान्य प्रेक्षक असू दे. पूर्वी काय असायचं की आम्ही जी नाटकं बघत आलो ही लिमिटेड नाटकं होती. बरोबर. एका दिवशी फार तर 1 किंवा 2 नाटकांचे शो लागायचे. तीच नाटकं वर्षानुवर्ष चालायची, त्याचे वर्षानुवर्ष प्रयोग व्हायचे, लिमिटेड प्रयोग व्हायचे, पण त्या नाटकांमध्ये दर्जा होता. नाटकाच्या संहितेला दर्जा होता, बरोबर. संवादामध्ये दर्जा होता. त्यामुळे व्हायचं काय, कलाकार जे स्टेजवर यायचे यांच्या अभिनयामध्ये दर्जा व्हायचा. ते लोक जीव ओतून भूमिका करायचे आणि भूमिका करणं हे त्यांचे ब्रीद होतं. आजकाल काय झालंय, 100 संहितांमधल्या 80 संहिता टिपिकल चाकोरीबद्ध सब्जेक्टवर चाललेल्या असतात. बरोबर. लोकांना पहिल्या 10 मिनिटात अंदाज येतो की हे स्टेज काय जाणार, हे स्क्रिप्ट कुठे जाणार. स्क्रिप्टची क्वालिटी आपण बघतो का, माहित नाही किती लोक. त्यातले डायलॉगला खरंच काय अर्थ असतात का, म्हणजे नाटकातले डायलॉग आता संवादातलं नाटक आहे, हा मुळात इथे प्रश्न आहे. बरोबर. नाट्य निर्मिती आहे का नुसतेच संवाद फेक आहे, इथूनही सुरुवात आहे. पूर्वीच्या काळी पण नुसते संवादवाली नाटकं होती की, पण ती फारशी चालायची नाहीत, लोक ते बाजूला ठेवायचे. आता काय झालेलं आहे की प्रसिद्धीच्या मागे लोकांना वाटतं 4 नाटकं केली, कुठेतरी आपलं नाव दिसलं की लगेच मी कुठल्या तरी सिरियलमध्ये येईल, सिरियलमध्ये आलो की कोण ना कोणतरी प्रोड्युसर पकडणार. या लोकांच्या अपेक्षा, यातलं खरं किती प्रूव्ह होतं, खरेच नक्की कलाकार किती क्वालिटेटिव्ह वर जातात, हा सगळा प्रयोगाचा किंवा वादाचा मुद्दा आहे. तुझा जो प्रश्न होता की नवीन लोकांना असं वाटतं की ओटीटीवर लगेच यावं आणि फेमस व्हावं, ते डिपेंड आहे. एखादा जर अंगभूत कला असणारा कलाकार कदाचित ह्या कुठेच नाटकामध्ये किंवा कुठेच न रमता डायरेक्ट एखाद्या सिरियलमध्ये फेमस होईल. कारण काय आहे की मागणी आणि पुरवठा यातला फरक आहे. पूर्वी लोकांची मागणी लिमिटेड होती, त्या कंपॅरिझन मध्ये पुरवठाही लिमिटेड होता. जसं म्हणलं, वर्षामध्ये हार्डली 3 का 4च नवीन नाटकं यायची, वर्षानुवर्ष चालायची, दर्जा टिकवून होती. आता प्रेक्षक तोच राहिलाय, पण झालंय काय, प्रेक्षकांची मेंटॅलिटी बदलली. मेंटॅलिटी काय बदलली, इथून सुरुवात करतो. सिव्हिल म्हणजे सामाजिक नाटकं बघायची ओढ लोकांची कमी झाली. सिरियस नाटकं बघायची लोकांची ओढ जवळपास संपली. कारण लोकांना जाऊन कुठेही डोक्याला टेन्शन घेणारं नाटक नकोय लोकांना. बरोबर. त्या नाटकामध्ये कितीही तो नाट्य भाग असला तरी लोक ते नाकारतात, कारण लोकांना हलकं फुलकं पाहिजे. बरोबर. म्हणून विनोदाचा भाग जास्त असलेली, डोक्याला फारसा शॉक नसलेली, किंवा ज्याला आपण असं म्हणू की हायपोथेसिस वाली नाटकं, किंवा ज्याच्यात फक्त नाट्यमयता भरलेले भरपूर, अशा नाटकांना लोकांची रुची वाढलेली आहे. सरप्राइझिंगली विनोदाकडे लोक जास्त चालले. म्हणजे एकेकाळी आचार्य अत्रे, पु ल देशपांडे यांनी लिहिलेली विनोदी नाटकं आणि आत्ताच्या लेखकांची विनोदी नाटकं यातही फरक आहे, पण लोक ऍक्सेप्ट करत नाहीत. बरोबर. त्यामुळे ओटीटी कडे जायचा प्लॅटफॉर्म नक्की कुठला आणि नाटकाचा कुठला आहे ज्या त्या कलाकारांनी ओळखावं. पण प्रेक्षक म्हणून आता मी मत देतो की नाटक, खरं संहितावालं नाटक बघण्यामध्ये जी मजा आहे ही ओटीटी मध्ये कदाचित नाही. आणि ऍज अ अभिनेता म्हणून, आता जसं प्रेक्षक म्हणून तुम्ही सांगितलं, प्रांजळ तुमचं मत जे होतं ते तुम्ही सांगितलं, पण अभिनेता म्हणून सारंग दादांना कुठलं नाटक करायला आवडेल? कॉमेडीवालं, ज्याला खरंच कॉन्टेंटची व्हॅल्यू आहे. भले प्रेक्षकांची गर्दी हो ना हो हा नंतरचा भाग, पण तुमचं मत काय आहे की तुम्ही कॉन्टेंटवर फोकस आहात, कमर्शियल आवडेल का लोकांना, जसं तुम्ही म्हटलं डोक्याला शॉर्ट नको, मी सारंग दादांना बघायला चाललोय तर मला कॉमेडी अपेक्षित आहे आणि मी कॉमेडी बघणार. हे बघ, संहितेत जर खरंच दम असेल तर ती नॅचरली लोकांपर्यंत पोहोचते. हा, कलाकाराची कसब असते त्यात. त्यामुळे मला
कंटेंट चांगलं असलेलं काम करायला जास्त आवडेल. प्रत्येकाला विनोद जमेलच, प्रत्येकाला सिरियस ऍक्टिंग जमेलच, हा भाग वेगळा आहे. कंटेंट चांगलं असणाऱ्या भूमिका करायला मला जास्त आवडेल, हा माझं वैयक्तिक मत आहे. आणि आवड कशी आहे? अभिनेता म्हणून काम करायला आवडेल, प्रोड्युसर व्हायला आवडेल, दिग्दर्शक व्हायला आवडेल, बॅकस्टेज मध्ये काम करायला आवडेल? अभिनेता पण. त्याच्यामध्ये माझ्या आवडीचं कसं जास्त. हो, कारण बरेच मी लोक बघतो की वर्सटाईल असतात. हा. मी आज या नाटकासाठी बॅकस्टेज करेल, या नाटकाचा मी प्रोड्युसर आहे, या नाटकाचा दिग्दर्शक आहे. तर तुमची अशी आवड काय आहे? माझी का आवड पुढे रोल्स करायला आवडतील? माझी आवड तू विचारशील तर मला अभिनेता म्हणूनच काम करायला आवडेल. पण शेवटी नाटक ना एक संघकार्य आहे. बरोबर आहे. प्रत्येक जण जर अभिनेता झाला तर बॅकस्टेज कोण करणार? बरोबर. पण प्रत्येक जण बॅकस्टेजला बसला तर अभिनय अभिनय कोण करणार? करणार? त्यामुळे हे संघकार्य आहे. बरोबर. एखाद्या नाटकामध्ये ठीक आहे, मी इन फ्रंट स्टेजवर आहे. एखाद्या नाटकामध्ये माझ्यावर That's- जबाबदारी माझ्या डायरेक्टरने जर बॅकस्टेजला दिली तर ती करायची एक कलाकार म्हणून माझी तितकीच जबाबदारी बनते. रादर मी ते केलं पाहिजे. नाहीतर मग बॅकस्टेजवाले काय कमी आहेत का? नाही. म्हणजे त्यांचं महत्व कमी आहे का? सर्वात जास्त महत्व बॅकस्टेजवाल्यांचं. बरोबर. कारण अभिनेता फक्त स्टेजवर दिसतो. तो स्टेजवर चांगला दिसण्याकरता मागे काय करायचं हे खरं बॅकस्टेजवाल्याचं कसं बसतं ते शिकता आलं पाहिजे. तुम्हाला मेकअप शिकता आला पाहिजे. प्रसंगानुरूप तुम्हाला एडिटिंग कसं करतात हेही कळलं पाहिजे. बरोबर. नाटकात सुद्धा एडिटिंग केलं जातं. विंगेमध्ये उभं राहून कलाकाराला सपोर्ट देणं असे सुद्धा सपोर्टर असतात. बरोबर. तुम्हाला पडेल ते काम केलं पाहिजे, कारण हे संघ काम आहे. आम्ही लहानपणापासून हे शिकत आलो. जेव्हा मी काही कमर्शियल्स नाटकं केली कॉलेज नंतर, मी तुला म्हणलं तसं, त्यावेळी आमचे डायरेक्टर जे होते हे प्रत्येक कलाकाराला, मग तो संगीतकार असेल, बॅकस्टेजवाला असेल किंवा छोटी भूमिका करणारा, प्रॅक्टिसच्या वेळी सगळे हजर असायचे. त्याच्यामागे 2-3 कारणं असायची. प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपला रोल काय. ऐन वेळी एखादा कलाकार गळाला तर त्याला सबस्टिट्यूट म्हणून दुसरा कलाकार उभा राहायला पाहिजे. बरोबर. हे त्यावेळेच असायचं. आता थोड्याशा लोकांच्या आवडीनिवडी बदललेल्या आहेत. ह्या पण भाग आहे. पण तुम्हाला एक नाटकात काम करायचं म्हणल्यावर एक संघनाट्य म्हणून टीमवर्क. काय मिळेल ते काम करायची तुमची तयारी मानसिक पाहिजे. आणि शारीरिक दोन्ही तयारी पाहिजे. बरोबर. तर जसं तुम्ही म्हटला सारंग दादा की लहानपणापासून नाटकाचा, अभिनयाचा, कलेचा बालकडू तुम्हाला मिळालेला आहे. हे म्हणण्यास वावगं ठरणार नाही आणि म्हणलंही नाही पाहिजे कारण दांडगा असा अनुभव आहे तुम्हाला. तर पहिलेचे सारंग दादा आणि आत्ताचे जे अभिनयात, कला क्षेत्रात जे सारंग दादा आहेत, ही जर्नी कशी होती? हा, मी तुला म्हणलं तसं की 87 साली बालनाट्य रंगभूमीवरनं मी प्रयोग केले. त्यावेळी 3-4 वर्ष मी त्याकडे खूप गाजवली. ऑलमोस्ट पुण्यामधल्या सगळ्या नाटकांमध्ये माझी एक ना एक भूमिका असायचीच. त्यानंतर मी हळूहळू राज्यनाट्य स्पर्धेकडे वळालो. बालरंगभूमीची राज्यनाट्य स्पर्धा. बरोबर. त्याच्यामध्ये पण मी 2-3 वर्ष प्राइज घेतलं. अरे वा. पण त्यावेळी तिथे म्हणजे आता सुद्धा एज बार असतं. म्हणजे 15 वर्षाच्या पुढे बालनाट्य रंगभूमी तुम्ही करू शकत. बरोबर. त्यानंतर मी प्रायोगिक नाटकांकडे वळालो. काही एकांकिका मी केल्या. त्याच्यानंतर मी 2 प्रोफेशनल नाटकं केली, ज्याच्यामध्ये एक होतं अजय वडावकरांबरोबर. अजय वडावकर आता ते दिवंगत अभिनेते मराठी, बरोबर, हिंदी रंगभूमीवरचे. त्यांनी सई परांजपेच्या सळो की पळो आणि शेपटीचा शाप, अरे वा, 2 बालनाट्य एकत्र करून 2.5 तासाचं संगीतिक नाटक केलं होतं. हा, त्या नाटकामध्ये त्यांचा एक प्रधान गणिती भागाकार पंत गुणिले असं कॅरेक्टर मी केलं होतं त्याच्यात. त्या नाटकाचे जवळपास 10-15 प्रयोग आम्ही पुण्यात केले. दुर्दैवाने त्यानंतर अजय वडावकर यांचं निधन झालं, त्यामुळे ते नाटक बंद पडलं तिथे. पण ते नाटकाचे प्रयोग आम्ही पुण्यामध्ये खूप जोरात चालवले. म्हणजे हा नवीन प्रयोग, मी तुला म्हणलं ना की नाटक हे नवीन नवीन प्रयोगशील एक वातावरण तयार करतं, किंवा नाटक हे प्रयोगशील ऍक्टिव्हिटी आहे म्हणतो. या प्रवासात असं काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी शिकायला मिळालं का, की असा अविस्मरणीय कुठला क्षण होता आयुष्यात की डिरेक्टर सोबत, खूप मोठ्या डिरेक्टर सोबत काम केले, किंवा खूप मोठ्या आज अभिनय क्षेत्रातल्या लोकांसोबत काम केलंय आणि त्यांची पर्सनॅलिटी बघून, त्यांची बॉडी लँग्वेज बघून काय होतं, बऱ्याच वेळा माणूस थोडासा एक कॉशियस होऊन जातो की अरे बापरे, पण त्या टाइमला त्याला शिकायला पण मिळतं की सिनियर आहे आपले, तर ते कसं बोलता, कसं चालतं, डायलॉग डिलिव्हरी कशी आहे, किंवा त्यांचं उठणं बसणं कसं.
तर असं काही एक गमतीशीर आयुष्यात काय असा एक्सपिरियन्स आहे का, किंवा शिकायला काय मिळालं तुम्हाला लोकांकडनं ते? गमतीशीर किस्से खूप आहेत, पण शिकायला काय मिळालं हे सांगणं जास्त आवडेल मला. जसं अजय वडवकर सरांबरोबर आम्ही काम करायचो, त्यांना मी अजय वडवकर सर म्हणायचो. हम्म. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचं डेडिकेशन भयंकर असायचं. म्हणजे ते राजा भूमिका करायचे, त्यात राजाचा रोल करायचे. एवढा मोठा त्या काळी त्यांनी फार सिरियस नोकड बिकड या गाजवल्या होत्या, फार फेमस होते ते. एक दोन अमिताभ बच्चन यांच्या बरोबर ते पिक्चर्स मध्ये भयंकर त्यांच्या इमेजला क्रेज होती. आमच्या नाटकाच्या प्रॅक्टिस व्हायच्या नेहरू स्टेडियम आहे पुण्यात. त्याकाळी नेहरू स्टेडियमच्या खाली हॉल होता, बरोबर. जिम्नेशियम हॉल. हो. त्या हॉलमध्ये आमच्या रात्री 9:30 ते रात्री 12:30-1 पर्यंत प्रॅक्टिस व्हायच्या. वा. 9:30 प्रॅक्टिस म्हणल्यावर वडावकर सर तिथे 9:45 हजर असायचे. त्यांचे क्लोज रिलेटिव्ह पुण्यामध्ये राहायचे. त्यांनी किती वेळ दिला ते नाटक? केवळ 3 आठवड्यात त्यांनी नाटक सेट केले ते. 3 आठवड्यापैकी जवळपास 2 आठवडे पूर्ण वडावकर सर रात्री 9:45 ते रात्री 12:30 पर्यंत तिथे हजर असायचे. त्यांना डायलॉग पाठ होता. हे डेडिकेशन मी त्यांच्याकडनं पहिल्यांदा तिथे शिकलो. दुसरं, नाटकात भूमिका करताना स्वतःचा मेकअप ते स्वतः करायचे. अरे वा. म्हणजे मूळ मेकअप मन त्यांच्याकरता असायचे, पण ते मेकअप मनला सांगायचे मला राजा असा पाहिजे. त्यांची स्वतःची कन्सेप्ट क्लिअर होती. होतं काय की कलाकार जाऊन बसतो, मेकअप मन विचारतो कुठलं कॅरेक्टर आहे बाबा आहे. मेकअप मनच्या डोक्यात कॅरेक्टर काय नाही. त्यांचं म्हणणं असं, कलाकाराला कळलं पाहिजे तुझं कॅरेक्टर काय आहे, तर मेकअप मन तुला मेकअप करेल ना. हे घेण्यात डेडिकेशन त्यांचं खूप होतं. आणि असं सारंग दादांचं आवडीचं नाटक कुठलं, आणि कुठला कलाकार आवडीचा आहे, आणि कोणासोबत काम करायला आवडेल? 3 भाग आहे ना तुझ्या एका प्रश्नामध्ये, 3 भाग आहेत. माझ्या आवडीचे नाटक आतापर्यंत तशी पुष्कळ आहेत, पण ज्याचं नाव घेण्यासारखं असं म्हणजे एक तर एक म्हणजे कलात्मकता किंवा ज्याच्यात खरंच स्क्रिप्ट छान आहे, बरोबर, हे म्हणजे पु ल देशपांडेंचं तुझे आहे तुझं पाशी. वा. अप्रतिम. म्हणजे त्यातले डायलॉग, केवळ ते नाटक मी नुसतं पाहतच नाही, त्या डायलॉग म्हणजे त्या नाटकाचं पुस्तक मी आणलंय, त्यातले डायलॉग अप्रतिम आहे. अप्रतिम. म्हणजे साहजिकच आहे, पु ल देशपांडेंसारखा सिद्धहस्त लेखक आहे, बरोबर. त्याच्यामुळे तुझं आहे तुझं पाशी अप्रतिम नाटक आहे. तो मी नव्हेच या नाटकामध्ये माझ्या नशिबाने मला प्रभाकर पणशीकरांबरोबर वा. काम करता आलं. भूमिका मी नव्हतो करत, त्याच्यामध्ये राधेश्याम महाराजांचा एक कीर्तनाचा सीन आहे, त्याच्या तबल्याच्या साथीला मी असायचो. प्रभाकर पणशीकर आमच्या बरोबर भूमिकेत प्रभाकर पणशीकर असायचे. त्याच्यामध्ये 30 आर्टिस्ट होते, वेगवेगळ्या भूमिका, 30 भूमिका होत्या. प्रति अत्रेंचं इतकं जुनं नाटक. त्यावेळी खूप कलाकार मी जवळून पाहिले, त्याच्यामध्ये बरंच मी शिकलो, खूप कलाकार जवळून अनुभवले. फैयाजजी होत्या एकदा, त्यानंतर जान्हवी पणशीकर त्यांची मुलगी त्या पण असायच्या, डॉक्टर क्षमा वैद्य पुण्यातले असायच्या, माझे वडील स्वतः त्याच्यात 5 भूमिका करायचे, रमेश भाटकर 1-2 प्रयोगांमध्ये होते. खूप खूप कलाकार त्यावेळेचे पाहिले. ती एक नाटक आवडलेलं त्यावेळेचं मला ते, तो मी नव्हेच. पंचरंगी भूमिका हा जो भाग होता, हा मला फार महत्वाचा होता. मला फार नवीन होतं ते, म्हणजे मी क्युरियोसिटी म्हणून स्टेजच्या मागे मी असायचोच. मी पाहायचो प्रभाकर पणशीकर एक भूमिका झाली की दुसऱ्या भूमिकेत जाताना 2 मिनिटात हा माणूस कसा चेंज होतो, प्रेक्षकांना बघणं फार नवल होतं ते. पण तो फेज, ती चेंज होणारी फेज मी पाहिली. म्हणजे ते एक भूमिका करून आल्यानंतर एक जण त्यांचं धोतर सोडणार, प्रभाकर पणशीकर स्वतः धोतर नेसणार, एक जण त्यांना सदरा घालणार, एक जण आधीचा मेकअप उतरवणार आणि मेकअप करणार, एक जण दाढी लावणार, एक जण गॉगल घालणार. फ्रॅक्शन ऑफ सेकंड आणि 2 मिनिटांमध्ये तो माणूस वेश पालटून येतो. त्या काळी लोकांना हे बघायलाच अमेझिंग होतं. म्हणजे हा मी अनुभव घेतलेला आहे की प्रभाकर पणशीकर, त्यांना पंत म्हणतात सगळे म्हणायचे, तर पंत ज्यावेळी स्टेजवर यायचे टाळ्या घ्यायचे. बरोबर. 5 भूमिकांमध्ये त्यांनी शेकडो वेळा टाळ्या घेतलेल्या आहेत. ही जी किमया आहे ना, ही मला बघायला भयंकर आवडते. त्यानंतर असा आर्टिस्ट आता झाले चिकार, पंचरंगी भूमिका वगैरे नंतर अशोक सराफांनी एका नाटकात केली, त्यानंतर भरत जाधव त्यांच्या सही रे सही मध्ये करतात. पण फ्रंटियर इज ऑलवेज रिमेन्स फ्रंटियर, हे माझं मत. पंतांनी त्यावेळी जे काय डोकं चालवून जे केलं ना, हे तेच करू शकतात. 3 मिनिटांमध्ये अख्खा सीन चेंज करायचा, तुम्ही अख्खा गेटअप चेंज करून येणं, हे पण शिकणार कोण, हे खूप झालं. म्हणजे हे माझं एक आवडतं नाटक. हल्लीचे नाटक म्हणाल तर त्यावेळी
त्याच वेळी विक्रम गोखले आणि रमेश भटकरांचं द्वंद्व नावाचं एक नाटक आलं होतं. त्या नाटकाची 2 नावं. सुरेश जयरामांनी लिहिलेलं नाटक होतं ते. त्या नाटकाचं खरं नाव होतं राहुकेतू. त्यानंतर त्या नाटकाचं नाव दिग्दर्शकांनी बदललं. कुमार सोनी दिग्दर्शक होते त्यावेळेचे. कुमार सोनींनी काय माहिती ते नाव बदललं, ते नाव केलं त्यांनी द्वंद्व. विक्रम गोखले आणि रमेश भाटकर 2च कलाकार आले 2.5 तासाच्या नाटकामध्ये. अप्रतिम नाटक. तसं नाटक मी नंतर पाहिलंच नाही की केवळ चोर आणि पोलीस वा. ह्या विषयावर सुरेश जैन. अनफॉर्च्युनेटली हे नाटक आलंच नाही नंतर. असे बरेच नाटक हा. आहेत असे. पण अप्रतिम कलाकृती. जर कोणाला आता वाचायला मिळालं तर नक्की त्यांनी ते नाटक बसवायचा प्रयत्न करावा. द्वंद्व हे नाटक मी म्हणलं तसं खूप सुंदर नाटक. त्यानंतर विक्रम गोखलेंचंच डॉक्टर काशीनाथ घाणेकरांच्या जीवनावर एक नाटक आलं होतं आणि डॉक्टर मकरंद राजाध्यक्ष. बरोबर. नाटक जरी ठीकठाक असलं, काही लोकांना आवडलं काही लोकांना आवडलं नाही, पण विक्रम गोखलेंचा अभिनय बघण्यासारखा जबरदस्त. अप्रतिम. त्यांच्या अभिनयाकरता मी ते नाटक औरंगाबादला टूरवर असताना जाऊन पाहिलं. अरे वा. त्यानंतर आवडलेलं नाटक म्हणजे आजकालचं आलं होतं ते 2 स्पेशल. आणि आता असं कोण आहे का व्यक्तिमत्व की ज्याच्यासोबत काम करायला आवडेल, स्क्रीन शेअर करायला आवडेल? मी कॉलेजमध्ये असताना माझी खूप अशी इच्छा होती. मला त्यावेळी एक प्रश्न आहे त्याच्याशी related. कुठला अभिनेता किंवा आवडतो? अभिनेत्री पण आवडेल. अभिनेत्री असं फारसं काय मला आवडेल असं काय नाहीये फ्रँकली. पण मी कॉलेजमध्ये असताना किंवा मी नाटकात भूमिका करताना मला फार क्रेज होती विक्रम गोखलेंची. जबरदस्त आवडणारा अभिनेता मला तो. का आवडायचं याचं कारण असं की अत्यंत नैसर्गिक अभिनय. बरोबर. मी विक्रम गोखलेंच्या ना खूप मुलाखती पाहिलेल्या आहेत. पुण्यात असताना ह्या लोकांच्या मुलाखती व्हायच्या, मी जाऊन अटेंड करायचो. मला भयंकर आवडायचं ते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की असंच ते बोलायचं, नाटक म्हणजे काय म्हणे, आपण हे जे बोलतोय ना हेच मी स्टेजवर बोललो की ऑडियन्स नाटक. समोर. आणि काय वाईट नाही म्हणजे उत्तर काहीच चुकीचं नाही. बरोबर. नाटकातलेच डायलॉग तुम्ही अत्यंत नॅचरल पद्धतीने बोललं की ते नाटक. खरंय. ते म्हणायचे सगळं आम्ही नाटकच करतो, सगळं खोटं खोटंच, पण ते इतकं खरं करतो की तुम्हाला कळत नाही ते खरं आहे की खोटं आहे. बरोबर. त्यानंतर मला काही कलाकार आवडले ते म्हणजे एक तर श्रीराम लागू, अभिनयामध्ये वादच नाही. दिलीप प्रभावळकर फार उत्तम. प्रभाकर पणशीकर तर छानच, खूप सिनियर आर्टिस्ट आहेत. आताचा मला अभिनय आवडतो म्हणजे प्रशांत दामले. वा. कारण एवढे करतात की त्यांची नाटकं कुठलीच अशी फुटकळ किंवा टाइमपास नाहीत. जरी ते स्वतः म्हणले की 1-2 नाटकं त्यांनी बंद केली, हा त्यांचा मोठेपणा. प्रेक्षकांनी कधीच त्यांना नाकारलं नाही. म्हणजे गेले ते जवळपास 40 वर्षांनी जास्त काळ, 36 वर्षांनंतर ते 36 वर्षांपूर्वी ते लग्नाची बेडी करायचे प्रख्यात्रेचं. त्यानंतर त्यांनी जे सुरू केली अनेक नाटकं, 12,500 प्रयोग क्रॉस करून ते मला वाटतं 14,500-15,000 प्रयोग केले असतील कदाचित. की एवढा एनर्जेटिक अभिनेता क्वचित बघायला मिळतात. आहेत काय, प्रत्येक अभिनेता एनर्जेटिकच आहे, पण आजकाल आहे म्हणजे त्यांची चलती आहे. कारण ते तितकं लोकांना देत आहेत. जसं मगाशी मी म्हणालो की सिरियस भूमिकेपेक्षा लोकांना काय हवं असते देतात. बरोबर. त्यांना ही पक्की माहिती आहे की नाटकाचं तिकीट काढून आलेला प्रेक्षक 4 झटके हसायला मिळालं की जास्त लोकांना भावतात. खुश होतात. लोकांची नाडी त्यांनी ओळखली, बरोबर. त्याप्रमाणे लोकांना ते परफॉर्मन्स देतात लोकांना, आणि त्यांना स्टेजवर बघायला छान वाटतं, मजा येते, कंटाळा येत नाही. तुम्हालाही असे बरेच जण म्हणले असतील की ते प्रशांत दामले लाईट सारखं दिसतं. आपल्या क्लोज फ्रेंड सर्कल्स मध्ये आपल्याला माहितीच आहे. आता हे मीच माझ्या तोंडून सांगणं चांगलं नाही. येतो कसं काय काय पण अशी कॉम्प्लिमेंट मिळाल्यावर कसं वाटतं? ऑफकोर्स. म्हणजे तुम्ही त्या मी पाहिलं त्या एका लग्नाची गेलो होतो त्यावेळी त्या भटासारखं तुम्ही दिसता, त्यापेक्षा प्रशांत दामलेसारखं दिसतं हे म्हणायला कोणाला ऐकायला आनंद वाटतो. तुमची कंपॅरिझन कोणाबरोबर होते हे प्रत्येक माणसाला आवडतंच. बरोबर. म्हणजे उद्या जर कोणी मला म्हणालं की अरे काय रे तो तिथे तो वाढपी होता ना, तो मला तू यार का दिसतं बरं का, त्याच्याऐवजी जर एखाद्या चांगल्या माणसाशी कंपॅरिझन होते केव्हाही चांगले. आनंद वाटतो. शेवटी तो वैयक्तिक प्रश्न आहे, पण ठीक आहे. म्हणजे मला त्यांच्याबरोबर भूमिका करायला आवडेल. कारण काय आहे, दोघं दिसता पण तुम्ही भावाभावांसारखे. आता तो योगायोग म्हण किंवा काय ते मला तर खरं माहित नाही, आपलं आपल्याला कळत नाही असं म्हणतात. पण लोक म्हणतात जे काय असेल ते, पण मला त्यांच्याबरोबर भूमिका करायला आवडेल.
खरंच कारण honor मला असेल. अजून काही शिकायचं बरोबर. शिकण्याच्या दृष्टीने मला येस त्यांच्याबरोबर भूमिका करायला खूप आवडेल. सुतेज तुम्ही गायनात पण खूप ऍक्टिव्ह आहात. गायन खूप आवडीचा विषय आहे तुमचा. तबला असेल, हार्मोनियम असेल, किंवा जसं तुम्ही सांगितलं की वडील आहे, आजी तुमची, तुम्हाला बालकडू जसं मी म्हणलं, गायनात पण आवड आहे. तर ती आवड कुठून निर्माण झाली? मी खरं ऍक्च्युअली लहानपणी गाणं शिकायला सुरुवात केलेली होती. प्रश्न असा पडला की तबला शिकू का गाणं शिकू. मग माझं मन म्हणलं तबला शिकू, म्हणून मी तबल्याकडे गेलो. गाणं मी थोडंफार शिकलोय खरं सांगायचं का. भरतनाट्य मंदिरला एक गुरुजी होते, त्यांच्याकडे मी 1-2 महिने गेलो. थोडे सा बी लावायचा प्रयत्न केला. पुढे काय मला ते जमलं नाही. पण येस, माझ्या कानांवर गाण्याचे संस्कार आहेत. मला सूर कळत नाही, पण पु ल देशपांडे त्यांच्या एका याच्यात म्हणतात तसं की गल्ली चुकलं का पिएल, तसं एखाद्याने सूर सोडल्याला मला खटकन खटकतो. कारण माझे कानाच्या दयाने कान तयार आहेत. कला ही तुम्हाला तशी वाढवता आली पाहिजे, तसं संगीताचे परिणाम माझ्यावर झालेच. त्यामुळे गाण्याकरता जरी मी विशेष मेहनत घेतली नाही, तरी गाण्यात मी फारसा पुढे आलो नाही, कारण त्यात मी मेहनत घेतली नाही नॅचरली. पण गाण्याची आवड आहेच. त्यामुळे मला जर आधी जर टॉस केला की गाणं का तबला, तर कदाचित मी थोडा कन्फ्युज होईल की गाणं पण आणि तबला पण. हा, पण आता हातात तबला जास्त असल्यामुळे तबला, पण तबला सोडून गाणं पण. पण आता हा प्रश्न विचारायला आवडेल मला हा. की जर आवडीचा क्रम लावायचा झाला तर इंजिनिअरिंग, अभिनय, गाणं का तबला? तबला. फर्स्ट नंबर तबला. तबला. त्यानंतर गाणं. त्यानंतर गाणं. गाणं आणि अभिनय. गाणं आणि अभिनय 2 नंबर. आणि पोटा पाण्याचा धंदा म्हणून पु ल देशपांडे एक खूप छान वाक्य आहे की पैसा हा तुम्हाला जगायला मदत करतो, पण तुम्ही का जगायचं हे तुम्हाला तुमची कला शिकवते. बरोबर. त्यामुळे मी एक कलाकार आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की मी एक कलाकार आहे. त्यामुळे मला कलाकार म्हणूनच राहायला खूप छान आवडेल. माझं वैयक्तिक पिंडच. आयुष्याची जसं तुम्ही म्हणला की उदरनिर्वाह आपल्याला नोकरी धंदा हा करायलाच लागतो, फॅमिली सांभाळायला लागतो. पण आयुष्यात कधी असं वाटलं का की अरे आपण जे करतोय मजा येत नाही? कलाकार म्हणून आपली जी ओढ आहे ती आपल्याला असं म्हणतात की जसं संध्याकाळ झाली की आई आवाज देते, बाळा चल घरी, तसं संध्याकाळ जेव्हा होते माणसाचं नोकरी धंदा जेव्हा संपतो तेव्हा त्याला ती कलेची आठवण येते की आता मला माझी आई बोलवते, कला जी आहे ती मला आवाज देते परत. असे प्रसंग आले का आयुष्यात की आता सोडून द्यावा नोकरी धंदा आणि कला आहे हे फुल टाइम जे आपल्याला अभिनय करावा असं वाटतो किंवा तबला गाणं हे फुल टाइम चालू करावं असं कधी वाटलं मला? खूपदा वाटलं आणि रादर हल्ली तर फार वाटायला. कारण एवढ्या करता की ज्यावेळी मी थोडा मागे विचार करतो, आज मी नोकरीला लागून सुद्धा 34 जवळपास 31 वर्ष होऊन गेली. इतक्या वर्षामध्ये माझी स्वतःची सुप्त इच्छा एक कलाकार म्हणून मी खूप दडपून ठेवली. कारण मी आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगितलं की मी अनेक गोष्टी सॅक्रिफाईस केल्या माझ्या जॉब करता. माझा फिरतीचा जॉब असायचा. बरोबर. आणि ना कसं आहे ना, वपू काळ्यांचं एक छान वाक्य आहे, तुम्ही जागा बदलली तरी नशीब बदलत नाही. नोकऱ्या बदलल्या तरी नशीब नाही बदलत. कलेने साथ सोडली का? कलेने साथ नाही, माझ्या मागे फिरती लागलीच. फिरती लागली, पण कलेची साथ तुम्हाला तिकडे पण मिळाली का? कलेची साथ मिळाली. कारण काय, मी स्वतः तबलजी, मुळात तबलजी किंवा गायक असल्यामुळे बरोबर त्याकरता वेगळं काही करावं लागलं नाही. माझ्या डोक्यात सतत तबला असायचाच. मी तबल्याचं शिक्षणही घेतो, अजूनही घेतो. अजूनही मी मला वेळ मिळेल तसा क्लासला जातोच आमच्या सरांकडे. मी अजूनही शिकतो. पण डोक्यात तबला असतोच. त्यामुळे मला झोपेतनं जरी उठवलं तरी मी तबला वाजवायला बसू शकतो. पण कसं आहे की खूपदा असं मनात हल्ली यायला लागले, कारण आता ओव्हर द पिरियड ऑन व्हर्च्यू ऑफ माय एज खूप झालं आता सॅक्रिफाईस करायची. बरोबर. त्यामुळे आता कुठेतरी आपण हे करून कला पण थोडंसं वाढवूया, जोपासली पाहिजे. नोकरी कसं आहे की सर्टन लिमिट नंतर कंपनीच मला म्हणाल आता बस, आता तुमचं वय झालं, बसा घरी. पण नंतर नोकरी करणार आहे का मला, नोकरी मला पुढे सांभाळणार का? नाही. माझी कला मला पुढे आयुष्यभर साथ देऊ शकेल. बरोबर. आणि एक कलाकार या नात्याने मला हल्ली खूपदा वाटतं, रादर माझ्यासारख्या जे काही कलाकार नोकरी करतात कदाचित त्यांनाही प्रत्येकालाच वाटत असेल, तुलाही वाटत असेल, मला माहित नाही.
वाटतं असं, लेट अस ऍक्सेप्ट दॅट्स द फॅक्ट. बरोबर. आणि बऱ्याच वेळा असं मी जे आता अपकमिंग यंगस्टर्स आहेत, जेव्हा घरी चर्चासत्राला बसतात की आई मला कलेमध्ये जायचंय, ऍक्टिंग करायची, ऍक्टर व्हायचंय, तर बऱ्याच वेळा मी बघितलंय विरोध येतो घरून की आपण मिडल क्लास फॅमिलीतले आहोत, हे आपलं काम नाहीये. तर याबद्दल तुमचं काय मत आहे का? हा विरोध मी स्वतः घेतला आयुष्यात. योगायोग असं झालं, जसं मी तुला म्हणलं की प्रभाकर पणशीकरांबरोबर तो मी नव्हेस या नाटकात मी तबला वाजायचो. त्यावेळी मी नुकता कॉलेज पासआउट झालो होतो आणि लोक म्हणतात बुवा दिसायला जरा स्मार्ट बीट होतो. वडिलांबरोबर मी जायचो, वडील भूमिका करायचे, मी तबल्याच्या बरोबर. साथीला असायचो. माझे वडील त्यात गायचे पण उत्तम, त्या भूमिकेमध्ये हार्मोनियम वाजवायचे. पणशीकरांनी एकदा स्ट्रेट विचारलं माझ्या वडिलांना की ते मला सागर म्हणायचं, काय रे सागर? मी म्हणायचं सारंग. हा तेच ते. त्यांनी मला सारंग कधीच म्हटलं नाही, सागरच म्हणायचं. काय माहिती त्यांच्या डोक्यात. पण त्यांनी एकदा विचारलं बाबांना, असं कर रे, याला मुंबईला पाठवा माझ्या बरोबर. बाबा म्हणाले कशाला? नाही, मी नवीन नाटक करतोय, त्यात याला मी ब्रेक देतो, मुंबईला पाठव माझ्या बरोबर. मला आवडच, कारण नाटक मी त्यावेळी भूमिका करत होतो. पण माझ्या वडिलांनी तिथे सांगितलं नाही, नाटक हा आपलं पेक्षा नाही. तू इंजिनियर आहेस, शिक्षण झालेलं आहे, नोकरी कर, नोकरी सांभाळून जे करायचं ते कर. हे त्याही वेळी मी घेतलंच. त्यावेळी मला वाईटच वाटलं. आता मला त्याचं काही रिग्रेट नाहीये, कारण आतापर्यंत आयुष्यामध्ये जे काय मी कमावलं किंवा जे काय मी कमावू शकलो, माझ्या नोकरीमुळेच मला दिले. ही पण फॅक्ट आहे. कदाचित त्यावेळी मी फुल टाइम कलाकार झालो असतो तर एवढं मिळालं असतं का नाही, जास्त मिळालं असतं, जर तरचा भाग आहे. पण आता जे मिळाले त्यात मी हॅपी आहे. त्याच्यात मला माझ्या वडिलांनी नाटक धंदा सोड आणि नोकरी कर हे सांगितल्याचं मला रिग्रेटही नाहीये, कारण तो वेळच अशी होती किंवा तो काळच असा होता जिथे आपण आई वडिलांचा रिस्पेक्ट ठेवायचो, त्यांचा शब्द पाळायचो. आता तू असा प्रश्न विचारला की आई वडिलांनी सांगितलं तर की हे क्षेत्र सोड आणि नोकरी करच. सर्वात पहिला प्रश्न असा आहे की आजकालची मुलं खरंच आई वडिलांचं ऐकतील का? कारण त्यांचे स्कोप निराळे, लेट अस ऍक्सेप्ट अगेन. त्यांच्या फंडामेंटल्स क्लिअर आहेत. बरोबर. त्यांना माहिती आहे धोके काय, आणि आपल्याला माहिती होते नव्हते तो वाद वेगळा. आपण काय होतं, ब्लाइंड ट्रस्ट करायचो. आई वडिलांनी सांगितलं नाही तिकडं नाही. आई वडिलांनी सांगितलं बीए कर, बीए केलं. आई वडिलांनी सांगितलं इंजिनिअरिंग कर, इंजिनिअरिंग केलं. ह्या फील्ड मधले किंवा ह्या कालखंडातले आपण होतो. आमची पिढी होती, तू आमच्यापेक्षा ज्युनियर. आताची जी नेक्स्ट जनरेशन आहे यांचे फंडामेंटल्स क्लिअर आहेत. आपण सांगून सुद्धा ते ऐकतीलच अशी शाश्वती खुद्द आई वडिलांनाच किती. एक वडील म्हणून मी सांगतो की नाही, त्यांना जे पाहिजे तेच ते करतील. पण आपण किती विरोध करायचा? विरोध करून सुद्धा त्यांनी ऐकलं तर ठीक आहे, पण शेवटी असं आहे त्यांचेही स्कोप खूप वाईड आहेत. तेही जग जरा आपल्यापेक्षा लवकर बघतात. त्यांनाही माहिती आहे काय नाही काय चूक आहे, काय बरोबर आहे. त्यांच्या रिक्वायरमेंट त्यांना माहिती आहेत. त्यामुळे आजकालचे डायलॉग कदाचित वेगळे असू शकतात. हा डायलॉग माझ्या घरी झाला नाही, कारण माझा मुलगा काय फुल टाइम कलाकार नाहीये, तो बिझनेसमध्ये आहे, व्यवसायात आहे. त्यात तो पूर्ण वेळ व्यवसायातच घुसलाय. हे ज्यावेळी झालं होतं की बाबा मी नोकरी कुठं करणार नाही, मी व्यवसायच करणार, कर, त्याला व्यवसायात पाठवलं. तसंच कदाचित एखाद्या पालकांचा जर मुलगा मुलगी कोणी म्हणालं की मी फुल टाइम ह्या क्षेत्रात जाऊ का, तर कसं आहे की त्यांची वैयक्तिक फॅमिलीची जडणघडण, त्यांचं वैयक्तिक नेचर, प्रत्येक फॅमिलीचं असलेले डिसिप्लिन, या भरोशावर जर आई वडील जर म्हणजे कॉन्फिडेंट असतील त्यांच्या कॅन्डिडेटवर, जायला काही हरकत नाही. कारण आजकालची पिढी आई वडिलांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मताला जास्त ऐकणारी आहे. हे मान्य केलंच पाहिजे, किती आपल्याला पटू अथवा न पटू. आणि त्यांचे हॉरिझॉन्स क्लिअर आहेत. त्यांचे हॉरिझॉन्स आपल्यापेक्षा जास्त ओपन आहेत. बोलताना तू म्हणला होता ओटीटी, स्मॉल काय म्हणतात त्याला, शॉर्ट फिल्म्स वगैरे खूप आहेत. एखादा साधा एफटीआय मध्ये शिकून पासआउट झालेला डिरेक्टर सुद्धा एखादी स्मॉल ओटीटी करून तो रिलीज करू शकतो. बरोबर. जे आम्हाला तर माहितीच नव्हतं, स्कोप नव्हता, फील्डच नव्हतं, स्कोप असायचा प्रश्नच नाही. त्यामुळे आता जर तसं असेल तर कदाचित पालकांनी ऍक्सेप्ट करावं. म्हणजे जो एक संदेश 3 इडियट्स मध्ये दिलाय तो रिपीट होऊ नये, अशी जर इच्छा असेल तर तुझ्या प्रश्नाला व्हॅलिडिटी राहते
की जर एखाद्या कॅन्डिडेटचे जर आई वडील म्हणाले की ह्या फील्डमध्ये त्याला जायची इच्छा आहे, करून बघावं, आई वडिलांनी सपोर्ट द्यावा, कदाचित एखादा कॅन्डिडेट चमकेल सुद्धा. डिपेंड. काम करताना असं कधी जाणवलं का की आपला जो पहिला प्रयोग आहे किंवा अभिनयातला पहिला ज्याला म्हणतो आपण ब्रेक मिळाला आपल्याला, तेव्हा असं कधी जाणवलं का की स्टेज समोर उभं आहे, प्रेक्षक बसलेले आहेत, पाय लटलट कापायला लागले, नर्वस झालो, कुठेतरी कॉन्फिडन्स ढासळलाय, मग कोणी कुठल्या सिनियरनी मदत केली, बॅकिंग दिली, किंवा ही जी धमाल आहे आयुष्यात, कॉन्फिडन्स जाणे येणे, पहिला प्रयोग, याची काय धमाल आठवण वगैरे? अरे खूप आहे, कारण ही लर्निंग फेज आहे. बरोबर प्रत्येक कलाकाराला जावं लागते. बरोबर. कोणी किती कलाकार म्हणला नाही मी अगदी हे केलं ते केलं असं नाही. ही लर्निंग फेज आहे. सायकल शिकताना प्रत्येक जण कधी ना कधीतरी आयुष्यात गुडघे पडून घेतोच. बरोबर. तसंच आहे अभिनय शिकताना. आपण किती मोठे कलाकार झालो किंवा नाही झालो तरी गोंधळ हे होतातच. एस्टॅब्लिश आर्टिस्टचे सुद्धा आजकाल स्टेजवर खूप गोंधळ होतात, पण त्यांच्यात तितकी कुवत असते की ते तुमच्यापर्यंत कळू देत नाही. बरोबर. ही कुवत अनुभवाने येते, त्यांच्या एक्सपर्टीजनी येते. नवीन शिकताना असे गोंधळ खूप झाले. मला एक प्रयोग आठवतो. कृष्णदेव मुळगुदांचं एक नाटक मी केलं होतं. त्या नाटकाचं नावच आहे सोन्याची वाटी. 2.5 तासाचं नाटक होतं. त्याच्यामध्ये बाळम भट नावाचा एक रोल मी केला होता. त्या बाळम भट रोलला ना मला कंटिन्यू 2.5 तास मी धोतरात असायचो. धोतर आणि उपरणं. आणि माझ्याबरोबर माझी जी काय ती चंद्रभागा का काहीतरी कॅरेक्टर होतं ते विसरलं आता मी. टिपिकल पुणेरी ब्राह्मण कुटुंब दाखवलंय. असेच ब्राह्मणी डायलॉग होते, ब्राह्मणी गाणी बिणी होती त्याच्यामध्ये. आम्ही गाणी गायचो. मी त्यावेळेस स्टेजवर गायचो. तर ते करत असताना एक प्रयोग होता सोलापूरला. काय झालं होतं माहित नाही. सुरुवातीपासून मला जे काय त्यावेळी जे काय ते धोतर दिलं गेलं होतं, नाड्यांची धोतर होती. खरं धोतर नेसायला मला येते नव्हतं त्यावेळी. ते नाडीचं धोतर नेसून काय झालं, एका प्रयोगामध्ये मध्येच ते धोतर सुटलं आणि मी डायलॉग घेतोय आणि लांबलचक डायलॉग होते. लांबलचक म्हणजे एवढे मोठे लांबलचक नाही, त्या काळी आमच्या कवितेपेक्षा लांबलचक डायलॉग 2-2 मिनिटाचे. आणि कंटिन्यू म्हणजे गिव्ह अँड टेक होतं की मी येतो ते चंद्रभागेवर. आणि एक नाच होता त्या काळी की दार उघड बया, या हे जे काय आपलं भारुड आहे त्याच्यावर एक डान्स होता माझा. अरे तो डान्स करताना मी म्हणलं इथं टोचतंय काय. आणि ते कसं होता, एवढा पायघोळ अंगरखा होता, त्याच्या आतमध्ये ते धोतर, उपरण्याने माझे हात असे फिट असायचे, त्यामुळे हात हलवायला मुवमेंट लिमिटेड होती. मी म्हणलं असं काय टोचतंय, म्हणून मी एका पायावर उभा राहिलो. दुसरा पाय हलवतच आहे ना, आणि पुढची मुवमेंट घेऊ कशी. माझी ते चंद्रभागा झालेली जी ऍक्ट्रेस होती ती समोरून आली आणि ती लागली विंगेतनं हसायला. आता ती हसायला लागली म्हणल्यावर माझी इथं दाबीदाना म्हटलं होतंय का, माझा काय पाय अडकत नाही. तिने काय केलं माहितीये, तिने फार डोकं चालवलं. माझ्या ज्या मुवमेंट्स होत्या ती मुवमेंट अशी होती, दार उघड बया म्हणल्यावरती दार उघडून येते आणि मी तिला आत घेतो आणि ती मला धक्का मारून ती मला आत घालवते. हा योगायोगाने तो सीन होता. तिने तिची एंट्री फटकन घेतली आणि मला धक्का मारून आत ढकललं. तिथे तो अंक संपला. आल्यावर मला कळलं माझी नाडीच तुटली ती धोतराची. मला म्हणते अरे ते धोतर तर असे अनुभव चिक्कारी येतात. बरोबर. तुम्हाला मराठी ऑडियन्सला काही संदेश देऊ वाटतोय का या आपल्या माध्यमातून, की मराठी जसे सिनेमे शॉर्ट फिल्म्स आहेत त्याला प्रेक्षकांनी आवर्जून जाणे, कारण कलाकाराला आपण जे म्हणतो पोच पावती जी आहे ते त्याचं ऑडियन्स, आणि त्याची व्हॅल्यू पण थोडक्यात त्यामुळेच ठरते की तो किती, आपण जसं म्हणतो स्टेज प्रेझेन्स किती आहे आणि किती ऑडियन्स गोळा करू शकतो. त्यानुसार आर्टिस्ट जो आहे तो फेमस पॉप्युलर, आपण असं संकल्पना आहे. तर तुम्हाला असं, पण तो एक पूर्ण भाग वेगळा झाला. पण एक प्रोड्युसर किंवा दिग्दर्शक त्यांचे पैसे लावतात एखाद्या नाटकावर आणि त्यांना अपेक्षा असते की ऑडियन्स जमा व्हावी किंवा कलेची साथ जपली गेली पाहिजे. याबद्दल तुम्हाला मराठी ऑडियन्सला काही यामध्ये संदेश देऊ वाटतो का? संदेशपेक्षा मी माझं मत मराठी ऑडियन्स समोर ठेवेन, कारण प्रत्येकाला प्रत्येकाची मत आहेत. मी संदेश देऊन ऐकतीलच लोक हे मला माहित नाही, पण माझं मत मी देईन, कदाचित ते नक्की ऐकतील. शॉर्ट फिल्म किंवा फिल्म मराठी जाऊन बघा वगैरे हे मत मी द्यायचं डेअरिंग फार करत नाही माझ्या स्वानुभवावरनं. कारण काही मराठी पिक्चर्स मी आता सध्या आवडीने बघितले मोठमोठ्या कलाकारांचे,
काही कलाकार माझे त्यातले अत्यंत आवडीचे पण होते किंवा आहेत. अत्यंत रटाळ पिक्चर्स, म्हणजे जी अपेक्षा मी एक प्रेक्षक म्हणून गेलो होतो ती 10% सुद्धा फुलफिल झाली नाही, हे दुर्दैव. मग जर मला स्वतःचा अनुभव आहे तर मग मी लोकांना काय सांगणार जाऊन बघा म्हणून. निर्मात्यांना मी माझं हे मत देईन, जे कोणी माझं ऐकणारे, कदाचित सुदैवाने दुर्दैवाने जो काय असेल, एखादा निर्माता असेल यातला किंवा डायरेक्टर असेल, त्याला मी एक प्रेक्षक म्हणून माझी एक रिक्वेस्ट, प्रांजळ मत मी त्याला सांगेन की मराठी, आपण म्हणतो मराठी चित्रपट चालत नाहीत, का चालत नाही, त्याच्यामधली खरंच कलात्मकता संपली का, तर ती येस. पूर्वीचे चित्रपट का चालायचे, त्याच्यामध्ये कलात्मकता त्याच्यामध्ये होती. कोणीही तुम्ही आपला ओटीटीवर किंवा सिरियलमध्ये गाजलेला अभिनेता अभिनेत्री घ्या, तो त्याचा मुखडा चांगला दिसतो म्हणून उभं करा आणि त्याला आपलं काहीतरी पिक्चर्स मध्ये आणा. अरे ठीक आहे, लोकांना बघायला छान वाटेल, तो गोड दिसेल, छान छान दिसेल, त्यांनी तुमच्या पिक्चरला काय व्हॅल्युएशन मिळालं, काय व्हॅल्यू ऍडिशन मिळाली, तुम्ही सब्जेक्ट काय घेताय पिक्चर्स मध्ये, लोकांची नाडी तुम्ही खरंच ओळखली का, का आपलं उगाच काहीतरी वेगळं करायचं म्हणून, काढायचं म्हणून पिक्चर काढला. नक्की प्रोड्युसरला आणि डायरेक्टरला काय म्हणायचंय हेच मुळात कळेल असं झालं, एक प्रेक्षक म्हणून. माझं वैयक्तिक मत आहे, हे कोणावर बांधील नाही, एखाद्याला पटलं नाही त्याने मला माफ करावं, पण माझं वैयक्तिक मत, नाटकाला अजून ती जाण आहे. म्हणून लोकांनी, आपण म्हणतो की मराठी नाटकं चालत नाहीत. मी काही दिवसापूर्वी पाहिलं, मागच्या वर्षी मी एक नाटक पाहिलं होतं, देवबावळी. बरोबर. अप्रतिम कलाकृती, मस्त. पण त्यावेळी ते नाटक मी ज्यावेळी बघितलं त्यावेळी निम्मच थिएटर भरलं होतं. एखादा कोणीतरी फेमस अभिनेता येतो, त्या नाटकाचा प्रोमो देतो, ही त्याला धरली होते हाऊसफुल प्रयोग, नाही झालीच पाहिजे. त्यांचा अभिनय खूप सुंदर आहे, नाटक खूप सुंदर आहे, मला त्या बाबतीत म्हणणंच नाही. खरंच प्रेक्षकांनी नाटक ओळखलंय का, हे प्रेक्षकांनी पण विचार करावा. त्यामुळे प्रेक्षकांना मी प्रेमाचा सल्ला असा देईन, आपण उगाच रड गाणं गाण्यात मतलब नाहीये. मराठी नाटकं चालत नाहीत, प्रेक्षकच येत नाही. तुम्ही किती जाता? बरोबर. जितके आज प्रेक्षक विनोदी नाटकाला जात आहेत, चांगलं आहे, पण प्रत्येक नाटक विनोदी असेलच असं नाही ना. मग जो खरा साहित्यकार आहे त्यांनी काय फक्त विनोदीच लिहावं का? माझे आवडते अभिनेते प्रशांत दामले, त्यांची एक मुलाखत आहे, मला त्यांचा एक डायलॉग खूप आवडला. प्रशांत दामलेंना त्यांनी एका प्रेक्षकांनी, म्हणजे मुलाखतकाराने विचारलं की तुम्ही विनोदीच भूमिका का करता, त्यांनी खूप छान उत्तर दिलं होतं. ते म्हणाले, मी विनोदाचा डॉक्टर आहे. हा, आपण डॉक्टरकडे जातो म्हणे, एक कोणीतरी हार्ट स्पेशालिस्ट असतो, एक आय स्पेशालिस्ट असतो, एक कानाचा असतो. तसा मी आय स्पेशालिस्ट आहे, तसा मी विनोद स्पेशालिस्ट आहे. आपल्याकडे अभिनेते असतात, काही लोकांना रडवण्यामध्ये हातखंड असतो, काहींना सिरियस मध्ये हातखंड असतो, काहींना उगाच उड्या मारण्यात हातखंड असतो, काहींना विनोदात असतो. प्रशांत दामलेंनी त्यांचं कॅरेक्टर चूज केलं की मी माझा जो काही रोल आहे हा विनोदी करीन, लोकांना ते आवडतं. क्लिअर कट अंडरस्टँडिंग. बरोबर. तुमचा हातखंड काय मला जाणून घ्यायला आवडेल. विनोद आवडतो की सिरियस नाटक आवडतं, का लोकांना रडवू शकता, का तुम्ही असं तुमचा एखादा काय हातखंड आहे का की मी जर या भूमिकेत गेलो तर मैं अभी जाऊंगा और तोड के आऊंगा, असं कुठला अभिनय तुमच्या आवडीचा आहे? नाही, मला विनोदी करायला आवडेल. वा. कारण ना त्याच्यात आपल्यालाही करायला मजा येते. बरोबर. कसं आहे ना, प्रख्यात्रे म्हणायचे, लोकांना रडवणं सोपं आहे, हसवणं अवघड आहे. चॅलेंज देऊन तुम्ही लोकांना रडवू शकता, भावनेला हात घातला की लोकांना रडता येतं. बरोबर. तुम्ही चॅलेंज देऊन हसवू शकताच असं नाही. तुम्ही कितीही टिवल्या भावले करा, स्टेजवर उलट्या पालट्या उड्या मारा, प्रेक्षक हसेलच असं नाही. ते हसवण्याकरता हातखंडाच लागतो, जो काही विनोदी अभिनेत्यांकडे आहे, आणि ज्याच्यामुळे ते ग्रेट आहे, ग्रेटच आहे. विनोद करायला जी विनोद बुद्धी लागते ती बेमालूम लागते. त्यामुळे विनोदी अभिनय करायला मला आवडेल, कारण त्याच्यात खरा कस आहे. सिरियस करण्यामध्ये कस नाही असं मी म्हणत नाही, माझं वैयक्तिक मत विचारलं जे मी दिलं. बरोबर. सारंग दादांचा आवडीचा रोल कुठला जर करायचं झालं तर? कमर्शियल नाटक करायला आवडेल की ज्याच्यात फेम आहे, खूप खूप मोठा प्रोडक्शन हाऊस आहे, थिएटरमध्ये शानो शौकत आहे, 1000-1500 पब्लिकची ऑडियन्स आहे, का खरंच जे नाटक ज्यात समाजात काहीतरी उद्देश आहे, जे काहीतरी शिकवणी देतं आणि जे लोकांना बघायला आवडेल, भले 10 लोक ऑडियन्स म्हणून आहे, तर तुमचं असं कुठला रोल तुम्हाला आवडेल करायला? ऑफकोर्स ऑप्शन 2. कारण मी स्वतः एक प्रेक्षक आहे ना, मी सुद्धा विचार करताना मी नाटक
अभिनेता म्हणून हातात घेतल्यावर मी बघणार ना की हे नाटकात कंटेंट काय आहे. बरोबर. उगाचच मला मॉब जमा करायचा आहे तर मग काय आजकाल कमी नाहीये. काही तुम्ही कुठलाही प्रोग्राम लावला 4 शिट्ट्या मारल्या तरी मॉब जमतो. बरोबर. पण मॉबच्या मागे मला जायचंय का मला खरंच माझी काहीतरी कपॅसिटी दाखवायची. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 मला असं काहीतरी करायला आवडेल की ज्याच्यात खरं मला इच्छा आहे. आणि ऑफकोर्स माझ्या आवडत्या अभिनेत्याबद्दल करायला तर मला भयंकर आवडेल. पण त्यांनी मला 4 उड्या मारायला लावल्या तरी मी मारेन. बरोबर. सारंग दादा निर्माते झाले किंवा दिग्दर्शक झाले तर नवीन टॅलेंटला पहिला ऑपॉर्च्युनिटी देणार का जे नेपोटिझम मधनं चालून आले मोठे मोठे अभिनेते आहेत, दिग्दर्शक आहेत किंवा निर्माते आहेत त्यांच्या मुलांना पहिला चान्स देणार का फ्रेशर जो नवीन आहे, ज्याला शिकण्याची आवड आहे, ज्याला मोठा अभिनेता होण्याची इच्छा आहे, ज्याचा इंटेंट साफ आहे, त्याला पहिला चान्स देणार का बिग स्टार्स जे आहे प्रोडक्शन हाऊसचे मोठे मोठे नाव आहेत त्यांना पहिला चान्स देणार? हायपोथेटिकल प्रश्न आहे हा जर तरचा. नेपोटिझम किंवा ज्याला म्हणतात फेवरिझम याच्या मागे मी कधीच जाणार नाही कारण मी स्वतः त्यातनं कधी पुढे आलेलो नाही. खरा कलाकार मग तो एखाद्याचा मुलगा असेल नसेल, एखादा छोटा नवीन अपकमिंग आर्टिस्ट असेल नसेल त्यालाच प्रेफरन्स मी देईन. शेवटी कला महत्वाची आहे. बरोबर. तुमच्या मागे सपोर्टिंग काय आहे दॅट इज द पास्ट. तुम्ही आता प्रेझेंट काय करता हे महत्वाचं आहे. बिकॉज दिस इज परफॉर्मिंग आर्ट. बरोबर. तुमचं बॅक कोणी बघत नाही, तुमची हिस्ट्री कोणी बघत नाही. असेल तर ती नावापुरती राहते. शेवटी तुम्ही काय परफॉर्म करताय हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ज्याच्यात खरे टॅलेंट्स आहेत त्याला मला पुढे स्कोप आणायला आवडेल. आणि शेवटी कसं असतं ना की एखादी कला परफॉर्मिंग आर्ट करताना इट्स अ गिव्ह अँड टेक पॉलिसी. खरंय. एखादा नवीन कलाकाराला ज्याच्यात खरे टॅलेंट्स आहेत पण तो तितका गिव्ह अँड टेकचा आहे का हे पण महत्वाचं आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण एखाद्या बरोबर काम सुरू करत नाही तोपर्यंत पुढचे अनुभव घेणं कठीण आहे. पण येस, ज्याला प्रायोरिटी म्हणतात खऱ्या कलाकाराला किंवा आता माझे मी गाण्याचे कार्यक्रम करतो. गाण्याचे कार्यक्रम करताना सगळेच नवीन कलाकार असतात. विषयांतर होत करत नाहीये मी पण सिमिलॅरिटी म्हणून सांगतो. अशा कलाकारांना आम्ही निवडतो की खरंच काहीतरी वेगळे प्रयोग ते करतायत. घिसपिट करत 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 आणलेत आहे तिथेच थांबलेत आणि डेव्हलप करत नाहीत मग तुम्ही आम्हाला घेत नाही हे पण रडगाणं मी ऐकतो. अरे पण का म्हणून घ्यावं, तुम्ही तुमच्यात किती डेव्हलप केली. तसंच परफॉर्मिंग आर्टमध्ये नाटकामध्ये इफ समवन गिव्स मी अन अपॉर्च्युनिटी टू बिकम अ प्रोड्युसर करताना मी खरंच जो कलाकार असेल ज्याच्यात हिडन टॅलेंट्स आहेत त्याचे डेव्हलप करण्यामध्ये जास्त मजा आहे ना. तो जीव धोकून काम करेल. चॅलेंज काय वाटतं आयुष्यात? एखादा रोल व्यवस्थितरित्या पार पाडणे किंवा एखादा रोल मिळवणे किंवा एखादा आवडता जो आपला छंद आहे तो जोपासणे किंवा दैनंदिन जीवनातनं थोडासा कलेसाठी टाइम काढणे. चॅलेंजिंग काय वाटतं? तारांबळ कशात होते जास्ती? प्रश्न चांगला आहे. आत्ता सध्याच्या घडीला खरं सगळं सांभाळून वेळ काढणं हेच मोठं चॅलेंज झालेलं आहे. कारण क्रिटिकॅलिटीज खूप वाढलेल्या आहेत. ड्युटी आवर्स, आपण कुठे ऑफिसला जातो ते डिस्टन्स किंवा काय किंवा उपलब्ध असलेला वेळ आणि त्याच्यामुळे खरं विचारायला गेलास तर तू वेळ हेच खरं बाकी चॅलेंज आहे. एकदा वेळ जमवली की मला नाही वाटत की खरा कलाकार काही चॅलेंजच्या मागे लागतो. बरोबर. वेळ हाच एक तेवढा चॅलेंज आहे. सारंग दादा तुम्ही आला आमच्या एपिसोडला, खूप आनंद वाटला. वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आणि पुढे आपला प्रवास असाच चालू राहील अशी आशा बाळगतो. तुमच्याशी बोलायची खूप इच्छा होती पण काही वेळेच्या अभावानिमित्त आज आपल्याला इथेच थांबावं लागेल. तर तुम्ही आज आलात. जाता जाता मला तुम्हाला आज आषाढी एकादशी मला माझ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही शूट करतोय. तर जसं तुम्हाला गायनाची साथ लाभली आहे तर एखादं अभंग किंवा भावगीत आपल्या प्रेक्षकांसाठी झालं तर नक्कीच जाता जाता त्याची सांगता खूप छान प्रकारे होईल. जरूर. गाण्याने तर मी सांगता करीनच पण गाण्याच्या आधी तू पण मला एवढं बोलावलंस आणि मला काय बोलायची संधी दिली याबद्दल मी आभारी. तुझंही चॅनेल तुला जास्तीत जास्त चांगलं लोकांपर्यंत पोहोच. चांगले चांगले उपक्रम तू लोकांसमोर ठेव जेणेकरून लोकांनाही काहीतरी चांगलं मिळेल अशी मी अपेक्षा धरतो. तुला हित चिंततो आणि एका छान गाण्याने मी आजचं थांबवतो. आज आषाढी एकादशी निमित्त गदी माडगुळकरांचं एक मी भक्तिगीत घेतो. मूळ संगीतकार आणि गायक बाबूजी सुधीर फडके. निज रूप दाखवा हो
हरिदर्शनास द्या हो निज रूप दाखवा, नरसिंह होऊनिया घुमवीत गर्जनासी, शतसूर्य तेज दावा अज्ञान याजनासी, भ्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र पाहो, निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो निज रूप दाखवा. वा वा, खूप छान. मी तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज तुम्ही आला, परत तुमचे खूप खूप आभार. आणि खरंच खूप छान वाटलं तुम्ही आमच्यासोबत वेळात वेळ काढून आला. मला धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. परत एकदा सांगतो, तुमची साथ खूप महत्वाची आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे असे येणारे एपिसोड बघत राहा. तर मित्रांनो, जाता जाता अजून एक विनंती करेल. सारंग सर वेळात वेळ काढून आपल्याला भेटायला आले. त्यांचंही चॅनल आहे युट्यूबचं, शब्द छंद क्रिएशन. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकेल. त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि असंच तुमचं प्रेम आमच्या राहू दे. धन्यवाद.